ठीक आहे, चलो मला सांगा, आपण काल आपले हे राहिलं होतं बरोबर. ते आपली संघराज्य वैशिष्ट्ये आणि एकात्म वैशिष्ट्ये आपलं ते काल चाललं होतं बरोबर आहे. हा, हे आपलं ऑलरेडी झालंय. ओके, हा 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 एकच मिनिट. ओके, हा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मैत्रीण कुठे गेली घरी. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संबंधाच्या आधारावरती तज्ञांनी दोन त्या ठिकाणी हे केलेलं आहे. काय दोन केलेलं आहे, फेडरल आणि युनिटरी अशा दोन त्या ठिकाणी व्यवस्था तयार केलेल्या आहेत बरोबर आहे की नाही. फेडरल म्हणजे काय, ज्या ठिकाणी केंद्र सरकार आणि ज्या ठिकाणी घटक राज्य सरकार दोघे मिळून देशाचा कारभार करतात बरोबर आहे, त्याला आपण म्हणतो फेडरल पॉलिटिकल सिस्टम बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी एकटं केंद्र सरकार असतं त्याला आपण म्हणतो हे फेडरल आहे, हे फेडरल आहे. आणि हे काय रे, युनिटरी आहे. हे काय आहे, युनिटरी आहे. 100% पटलंय मला काय म्हणायचं ते. ठीक आहे, तर आता दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, की आपण या ठिकाणी बघितलं होतं, या ठिकाणी जे सरकार असतं ते दुहेरी असतं. एकाला आपण केंद्र सरकार म्हणतो, एकाला आपण राज्य सरकार म्हणतो. केंद्र सरकारला संघ सरकार, इथं प्रांतिक सरकार आहे की नाही. इथं केंद्र सरकार असतं, इथं राज्य सरकार मे ऑर मे नॉट असू पण शकतं किंवा नसू पण शकतं. असेल तर काही प्रॉब्लेम नाही, काय नाही सॉरी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. असेल तर ते कोणाच्या मर्जीने काम करतं, केंद्र सरकारच्या मर्जीने त्या ठिकाणी काम करतं. त्याचं अस्तित्व कोणाच्या मर्जीवरती असतं, केंद्र सरकारच्या. मला सांगा, हिथं या ठिकाणी केंद्र राज्याला नष्ट करू शकतं का, अरे इथं करू शकतं का. हिथं राज्य कसे असतात, अविनाशी असतात. कशा असतात, अभंजक असतात. कशा असतात, इनडिस्ट्रिक्टेबल असतात. कारण संघराज्य व्यवस्थेचा आत्मा म्हणजे कोण, राज्य. राज्य हा संघराज्य व्यवस्थेचा काय असतात त्या ठिकाणी, आत्मा असतात. केंद्र राज्याला नष्ट करू शकत नाही, तसं राज्य सुद्धा केंद्राला काय करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. समजतंय. म्हणून दोघेही कसे असतात, अभंजक. दोघेही कसे असतात, अविनाशी. पलीकडे केंद्र राज्याला काय करू शकतं, नष्ट करू शकतात. म्हणजे राज्य कशी असतात, इथं भंजक. कशा असतात इथं, भंजक. कशा असतात रे, विनाशी. कशा असतात इथं, विनाशी असतात. कळतंय मी काय म्हणते, कशा असतात, डिस्ट्रक्टेबल. कशा असतात, डिस्ट्रक्टेबल. मग मला सांगा, भारतातलं राज्य भंजक आहेत का अभंजक, भारतातली राज्य भंजक आहेत का अभंजक, भंजक. जम्मू काश्मीर समोर ठेवायला सांगितलंय तुम्हाला. केंद्र सरकार राज्याला काय करू शकतं, नष्ट करू शकतं. जम्मू काश्मीर समोर ठेवायला तुम्हाला मी सांगितलंय, केंद्र सरकार राज्याला काय करू शकतं, नष्ट करू शकतं. केंद्र सरकार राज्याचा काय घडवून आणू शकतं, विनाश घडवून आणू शकतं. म्हणजे भारतातले राज्य कसे आहेत, विनाशी. आणि मग विनाशी राज्य हे भारतीय संविधानाचं कसलं वैशिष्ट्य आहे, युनिटरी. कारण भारताचं संविधान ना फेडरल आहे ना युनिटरी आहे, दोघाचा काय आहे, संगम आहे. सामान्य परिस्थितीमध्ये ते असं काम करणार आणि असामान्य परिस्थितीमध्ये ते असं काम करणार. समजतंय मी काय म्हणतो ते, हे नीट त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ह्या दोघातली जी काही बाजू आहे, त्या दोन्ही बाजू कशा जातात त्या पण तुम्हाला काय करायचं रे, लक्षात ठेवायचं आहे. कळतंय मी काय म्हणतो ते, कालचं समजलंय का, रिपीट करू, समजलंय सगळं काल, सगळं ओके. हा हा हा, मग मी तुम्हाला ते सांगितलं ना. हा हा, ही काय असेल ह्याच, भारताचे राज्य भंजक राज्य असं. भारताचे राज्य कसे आहेत, भंजक आहेत. काय दोन्ही, जम्मू काश्मीरला केंद्र सरकारने नष्ट केलं का नाही, म्हणजेच विनाश झाला ना राज्याचा. भंजक म्हणजे भंजक आणि विनाशी एकच ना. हे भारतात नाहीच आहे ना. म्हणजे ही म्हणजे भारतातली राज्य दोन्हीपैकी एक असेल ना, कोणतं तरी. दोन्ही कसं असेल, नाही 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 नाही. हिथं ना केंद्र राज्याला नष्ट करू शकतं ना राज्य केंद्राला नष्ट करू शकतं. नाही तसं नाही म्हणत मी.
आता मला सांगा, भारताचं संविधान हे काही ठिकाणी फेडरल आहे, फेडरल सारखं काम करतं, तर काही ठिकाणी कसं काम करतं, युनिटरी सारखं काम करतं. मला सांगा आता, केंद्र सरकार राज्याला नष्ट करू शकतं का? 100% केंद्र सरकार राज्याला नष्ट करू शकतं. मग हे कुठल्या देशामध्ये घडतं? फेडरल कंट्रीज मध्ये घडतं का युनिटरी कंट्रीज मध्ये घडतं? मग मला सांगा, या ठिकाणी भारताचं संविधान कसं काम करेल? युनिटरी सारखं काम करेल. मग भारतीय संविधानाची युनिटरी वैशिष्ट्य सांगा म्हटलं की काय सांगणार? भंजक घटक राज्य, विनाशी घटक राज्य. रे आता जर प्रश्न आला, भारतातली राज्य अविनाशी आहेत, असं कसं? भारताचे राज्य तर विनाशी आहेत, म्हणून ते युनिटरीच्या बाजूला जातं. भारतातली राज्य अविनाशी आहेत का? भारतातली राज्य अभंजक आहेत का? नाहीत. मग ते कसं फेडरल बाजूला जाईल? कोणतं तरी एकच असेल ना. अरे कोणतं तरी एकच असेल ना संविधानामध्ये वैशिष्ट्य. युनिटरी एकच वैशिष्ट्य युनिटरीत पण जाते आणि एकच वैशिष्ट्य फेडरल मध्ये जाते, असं कसं असेल? अरे कोणतं तरी एक असेल ना. जर भारतातले राज्य विनाशी आहेत तर मग ती अविनाशी नाहीत, आणि जर भारतातले राज्य अविनाशी आहेत तर मग ती विनाशी नाहीत. कोणतं तरी एक असेल ना. मग मला एक सांगा, भारतातले राज्य विनाशी आहेत का अविनाशी? विनाशी आहेत. मग विनाशी राज्य फेडरल मध्ये असतात का युनिटरी मध्ये असतात? मग ते भारतीय संविधानाचं फेडरल वैशिष्ट्य का युनिटरी वैशिष्ट्य झालं. आता कळालं? भंजक राज्य. तुम्ही चाल मग सर अभंजक आलं तर आम्ही संघराज्याच्या ठिकाणी टाकू का? अरे पण ते नाहीच आहे ना संविधानात, अभंजक राज्य नाहीच ना संविधानात, मग ते टाकूच नका ना, त्याला बाजूला काढा उत्तरात ना. समज में आया अभी? असं हे एक असेल ना कोणतं तरी, भंजक आणि अभंजक दोघेही कसं असेल? कळतंय का? मला सांगा, अमेरिकेत केंद्र सरकार राज्याला नष्ट करू शकतं का? नाही करू शकत. मग अमेरिकेतील राज्य कसे आहेत? अविनाशी, अभंजक. क्लिअर झालं का? आपण जर असं म्हटलं, पुढीलपैकी अमेरिकन संविधानाचं संघराज्य वैशिष्ट्य सांगा, अभंजक घटक राज्य. चूक का बरोबर? चूक. चूक ना, कारण अमेरिकेतले राज्य कसे आहेत? अभंजक आहेत, आणि आपण तिथं जर भंजक म्हणलं तर चूक. आता भारतात आला, भारतातली घटक राज्य अभंजक आहेत, हे भारतीय संविधानाचं संघराज्य वैशिष्ट्य आहे. अरे भारतातले राज्य भंजक आहेत का अभंजक? भंजक आहेत. मग ते कसलं वैशिष्ट्य झालं? युनिटरी झालं ना. मग त्याला संघराज्याला काय जोडतं? कोणतं तरी एक असेल ना, एक असेल ना. हे भारतीय संविधानात आहे ना. भंजक राज्य, विनाशी राज्य हे कुठं असतं? युनिटरी कंट्रीज मध्ये असतं. आणि हे कुठं असतं? फेडरल कंट्रीज मध्ये असतं. मग भारतातले राज्य असे आहेत का? असे आहेत ना. मग हे भारतीय संविधानाचं कसलं वैशिष्ट्य झालं? संपला विषय. हा, नाहीच आहे ना. हा, आपल्याकडे करार नाहीये म्हणून तर युनियन शब्द वापरला ना. आपल्याकडे करार नाही ना. करार म्हणजेच फेडरेशन. आपण फेडरेशनच आहोत, पण त्याला फेडरेशन नाव नाही दिलं. आपण काय नाव दिलंय? युनियन. कारण ह्याच्यातून फुटून जाता येणार नाही, आणि मग युनियन टिकवण्यासाठी केंद्र सरकारला जास्त अधिकार. लक्षात आलं? म्हणून तर आपलं संविधान युनिटरी झालंय ना. त्या बाबतीमध्ये आपल्याकडे जाणून बुजून केंद्र सरकारला जास्त अधिकार द्यायचे होते, जाणून बुजून केंद्र सरकारला प्रबळ करायचं होतं, कारण देशाची गरज होती ना ती. 1947 ला देशाची फाळणी झाली, कोण थांबवू शकला? उद्या देशाची फाळणी होऊ शकते का? नाही. उद्या देशाचे तुकडे होऊ शकतात का? नाही. कारण स्ट्रॉंग केंद्र आहे. आणि मग स्ट्रॉंग केंद्र फेडरल मध्ये असतं का युनिटरी मध्ये असतं? स्ट्रॉंग सेंटर हे फेडरल मध्ये असतं का युनिटरी मध्ये असतं? का? ऑल पॉवर त्याच्या हातात गेलेले असतात, म्हणून स्ट्रॉंग कोण झालेलं असतं? सेंट्रल. आपलं संविधान फक्त स्ट्रॉंग सेंट्रलवरच आहे का? नाही ना. राज्याला अधिकार दिले, राज्याला पण समानतेने वागवतो, पण जेव्हा देशामध्ये असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र राज्याचे सगळे अधिकार कोणाच्या हातात जातात? आणि मग आपली फेडरल सिस्टम कशी बनते? युनिटरी. आणि म्हणून युनियन ऑफ स्टेट याचं रक्षण करण्यासाठी भारताचं संविधान फेडरल कम युनिटरी असं झालेलं आहे. आता अमेरिकेत गेला, फक्त फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. ऑस्ट्रेलियात बघितलं, फक्त फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. स्वित्झर्लंड मध्ये बघितलं, फक्त फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. बघा ना, ह्या देशामध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड फक्त फेडरल संविधान आहे. जर तुम्ही ब्रिटनमध्ये बघितलं तर फक्त युनिटरी संविधान आहे. आपण असं आहोत का फक्त फेडरल? फक्त असं नाहीये ना. आपल्या देशाचं हे युनियन टिकवण्यासाठी आपल्याला जाणून बुजून
केंद्र सरकारला प्रबळ करणं गरजेचं होतं, जाणून बुजून आपल्याला केंद्र सरकारला स्ट्रॉंग करणं गरजेचं होतं. आणि म्हणून आपलं संविधान सामान्य परिस्थितीमध्ये फेडरल सारखं काम करतं, जिथं केंद्र आणि राज्य दोघाला पॉवर असतील, आणि असामान्य परिस्थितीमध्ये ते युनिटरी सारखं काम करेल, ज्या ठिकाणी एकट्या फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर असतील. येस की नो? असं डाऊट क्लिअर झालेत का? हे अवघड, म्हणून तर प्रीला एक प्रश्न, मेन्सला एक प्रश्न फिक्स येतो, कारण हे तुमचा टॉपिक मार्क्स खाणार आहे, देणारा नाही. मार्क्स खाणारा टॉपिक आहे, देणारा टॉपिक नाही. मार्क्स देत नाही हा टॉपिक, खातो. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी चुकीच्या पद्धतीने हा विषय शिकवला. कलम कलम कलम, अरे कलम पाठ करणं आपल्या एक्झामची डिमांडच नाहीये. संकल्पना पाठ करणं, संकल्पना समजून घेणं ही आपल्या एक्झामची डिमांड आहे. 12 वर्ष झाली मी एक्झामच्या प्रोसेसमध्ये. तर ही गोष्ट आहे, 12 वर्षापासून एमपीएससी बघत आलोय. आता लक्षात आलं मी काय म्हणत होते? तर हा त्या ठिकाणी काय रे महत्वाचा मुद्दा आहे. हे तर लिखित संविधान असतं, हे तर काहीच फिक्स नाही ना इथं, कारण सगळ्या गोष्टी केंद्राच्या हातात आहेत. त्यामुळे इथं वाद होण्याची चान्सेस खूप कमी आहेत. पण हे छोट्या देशांमध्ये असतं, मोठ्या देशांमध्ये नाही शक्य होत. तर छोट्या देशामध्ये एकटं सेंट्रल गव्हर्नमेंट, एकटं केंद्र सरकार देशाचा कारभार करू शकतात. ब्रिटनचा कारभार एकटे प्राईम मिनिस्टर करू शकतात. भारतात यावर प्राईम मिनिस्टरला सांगा, भारतात यावर एकट्या प्राईम मिनिस्टरला मनावर असे तो हिमाचल करा देशाचा कारभार नाही शक्य. म्हणून त्यांच्या मदतीला काय रे राज्यांची निर्मिती केली गेलेली आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी काय रे फेडरल आपण बनलेलो आहे. आता कळालं? पण फेडरल बनत असताना फक्त फेडरल राहणं ही आपल्या देशाची काय रे कमकुवत बाजू होते. आणि म्हणून याच्यामध्ये केंद्र सरकारला मोठा भाव बनवलाय. केंद्र सरकारला मोठा भाव कुठे बनवला जातो? या कंट्रीजमध्ये. आणि म्हणून आपल्याकडे काही ठिकाणी ही सुद्धा वैशिष्ट्ये आपल्या संविधानामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी भारताचं संविधान कसं आहे रे युनिटरी बाजूनं किंवा एकात्म बाजूनं जातं. देशाची गरज होती तशी. जगातनं आपण 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपण आपल्या भारताच्या संविधानामध्ये काही गोष्टी आणल्यात. 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून. समजताय मी काय म्हणतो ते? पण जसं तसं कॉपी पेस्ट केलंय आपल्या संविधानात असं कुठेच नाहीये. जसंच तसं आपण कॉपी पेस्ट केलंय असं कुठेच नाहीये. मुद्दा पडतो मी काय म्हणतो ते? त्यामुळे जे जे आपल्या भारताच्या संविधानामध्ये इतर देशात आलंय ते अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आलंय. एस की नो? असं म्हणतात की ब्रिटनमधून आपण संसदीय पद्धत आणली. ब्रिटनमधून काय आणले आपण? संसदीय पद्धत आणली. पण तिचं रोप नाही आणलं, तिचं बी आणलं. रोप आपल्याला हवं तसं वाढवता येत नाही, बी आपल्याला हवं तसं वाढवता येतं. संसदीय पद्धतीचं बी आपण इंग्लंडमधून आणलं, ते बी भारताच्या मातीत टाकलं आणि मग इथं ते भारताच्या मातीतली जे काही न्यूट्रिशन्स आहेत ते घेऊन इथं वाढलं. म्हणजे आपली संसदीय व्यवस्था आपल्याला जशी हवी तशी आपण वाढवली. ब्रिटनला हवी तशी नाही वाढवली किंवा ब्रिटनची आहे तशी नाही वाढवली. म्हणून भारतीय संविधानामध्ये जी जी वैशिष्ट्ये बाहेरच्या देशात आली ते अकॉर्डिंग टू यू आपल्याला जसं हवं तसं आलेलं आहे. एमआरआयटी मी काय म्हणत होती? तर अशा फेडरल सिस्टम आणली ना, पण अमेरिकेसारखी थोडीच आणली. कोणासारखं गेलो आपण? कॅनडा सोबत गेलो आपण, ज्या ठिकाणी केंद्र आणि राज्याच्या तुलनेमध्ये केंद्र सरकार प्रबळ असेल. केंद्र सरकारला या ठिकाणी काय असतील रे जास्त, त्या ठिकाणी काय असतील पॉवर त्या ठिकाणी असतील. मुद्दा पटला मी काय म्हणत होती? तर ही गोष्ट त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आली पाहिजे. अवघड चॅप्टर आहे तर ऑब्व्हियसली अवघड चॅप्टर आहे. एमआरआयटी मी काय म्हणत होती? अजून काही डाऊट्स आहेत का? अजून काही डाऊट्स? काही काही तुम्ही सांगाल तेच आमचं काय असेल बोलत चालू नाही. कारण काय माहिती का, अभि नाही तो कभी नाही असा खेळ आहे. तर आता तुम्ही जर नाही विचारायला लागाल तर मग ते पुढे प्रॉब्लेम देत राहणार. कळतंय मी काय म्हणतो ते? पण हा चॅप्टरच अशा पद्धतीने हा आहे, बरोबर की नाही? फेडरल सिस्टम हा चॅप्टरच थोडा काय आहे अवघड आहे. ओके, तोच फायदा होतो. आता हायब्रिड बेसला पण आपल्याकडे एवढी जास्त मुलं आहेत, बरोबर की नाही? त्याचा फायदा तोच आहे. ऑनलाईन वाल्यांच्या काही कमेंट्स आहेत का? ओके, ऑनलाईन वाले तुमच्या काय कमेंट्स आहेत का? आज क्लॅरिटी वगैरे सगळी ओके दिसत असेल बघा. क्लॅरिटी सगळी बघा बरं. आता कसं ऑनलाईन वाले ओके, काही प्रॉब्लेम नाही, काय अडचण नाही. जाऊ मग मॅच चालू करू. हे सगळं कालचं बघितलं आपण, फेडरल गव्हर्नमेंट युनिटरी गव्हर्नमेंट काय आहे ते, हे सगळ्या पद्धतीने काय आहे ते. ओके, मला सांगा हा फेडरेशन शब्द कुठून आलाय? फेडरेशन शब्द कुठून आलाय? फेडस या लॅटिन टर्म पासून. फेडचा अर्थ काय होतो? करार. मग फेडरेशनचा अर्थ काय होतो? फेडरेशन इज अ न्यू पॉलिटिकल सिस्टम विच इज फॉर्म थ्रू ट्रिटी और एन
agreement between central government and various units. Why I'm using terms of units? का मी ते टर्म्स युनिट्सची टर्म्स वापरतोय? कारण वेगवेगळ्या देशामध्ये त्याला वेगवेगळ्या देशाने ओळखलं जाते, म्हणून मी राज्य ही टर्म्स नाही वापरू शकत. जर तुम्ही अमेरिकेत गेला तर त्याला काय नावाने ओळखलं जातं? कॅनडामध्ये गेला तर कॅनडा प्रोव्हिन्सेस, हा कॅन्टॉन्स कुठं? स्वित्झर्लंड मध्ये. रिपब्लिक्स कुठं? हे जोड्या लावायला येईल, हे जोडायला होईल. हे वर्कबुक सिस्टम जे आहे ती वर्कबुक सिस्टम व्यवस्थित आपण काम करायची, ही तर तुम्हाला भरायला मी त्या ठिकाणी चान्स दिलेला आहे. कळतं मी काय म्हणतो ते? त्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर पुढे तुम्ही अजून काही गोष्टी बघा. इथं फेडरल सिस्टम किती मार्गाने बनत असते? 2 मार्गाने. इंटिग्रेशनच्या विरुद्धामध्ये डिसइंटिग्रेशन. एस्किनोरे कमिंग टुगेदर, होल्डिंग टुगेदर. एकात्मीकरण, विघटन. अमेरिका वर्सेस कॅनडा. एस्किनोरे 1700 किती? अमेरिकेचं संविधान कधी आलं? 1787. कॅनडाचं संविधान 1867. अमेरिकेचं संविधान कुठल्या माध्यमातून बनलेलं आहे? कमिंग टुगेदर, इंटिग्रेशन. कॅनडाचं संविधान कुठल्या माध्यमातून बनलेलं आहे? होल्डिंग टुगेदर, डिसइंटिग्रेशन. म्हणजेच काय रे? विघटन. पहिल्या ठिकाणी काय असतं? लष्करी दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आहे की नाही, कमकुवत घटक एकत्र येऊन करार करून एका संघाची निर्मिती करतात. राज्य एकत्र येऊन, एस्किनोरे पहिल्या ठिकाणी राज्य एकत्रित येऊन, कारण राज्यांचा करार असतो तो पहिल्या ठिकाणी. कमिंग टुगेदर, राज्य एकत्र येतात ना. कमिंग टुगेदर म्हणजे राज्य एकत्र आली ना. ही राज्य आहेत, ही राज्य एकत्र आली, कमिंग टुगेदर, आणि राज्यांनी करार करून एक संघ तयार केला, USA. यू म्हणजे युनायटेड स्टेट्स. आणि मग त्या संघाला त्यांनी नाव दिलं अमेरिका, USA. कमिंग टुगेदर, राज्य कमिंग टुगेदर. कळतंय? आणि इथं कसं असतं? डिसइंटिग्रेशन म्हणजे केंद्र आहे, आता केंद्रापासून राज्य दूर जाणार आहेत, दूर गेले तरी त्याला धरून ठेवलंय संविधानाच्या माध्यमातून, अधिकारांच्या माध्यमातून. होल्डिंग टुगेदर. एका मोठ्या भूप्रदेशामध्ये केंद्राकडून राज्यांना स्वायत्तता दिली जाते, आणि या स्वायत्ततेच्या आधारे राज्य स्वतःला संघामध्ये कन्वर्ट करून घेतात. रे राज्याकडून केंद्राची निर्मिती आणि केंद्राकडून राज्याची निर्मिती. सरळ लक्षात ठेवायचं. पहिल्या ठिकाणी राज्याकडून केंद्राची निर्मिती, आणि दुसऱ्या ठिकाणी केंद्राकडून राज्याची निर्मिती. कमिंग टुगेदर, दूर जा पण होल्ड, धरून ठेव. होल्ड आहे, ठेवू नको. होल्ड कर म्हणजे फोन होल्ड कर म्हणजे कळतंय का? चालू ठेव. कळतंय का? अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. हे लक्षात बेसिक पासून असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. भारताची राज्यव्यवस्था, कशी आहे? भारताची राज्यव्यवस्था कशी आहे? अहो कशी? फेडरल का युनिटरी आहे? कशी आहे? नाव काय दिलंय आपण त्याला? राज्यांचा संघ. बघा ना इथं देशाचं संविधान करते का रे? देशाची सामाजिक विविधता, देशाची सांस्कृतिक विविधता हे लिहून दिलंय का? आहे की नाही? याचा विचार करता भारतानं कुठली पद्धत स्वीकारलेली आहे? फेडरल पद्धत स्वीकारलेली आहे. पण आपण तिला नाव काय दिलंय? काय नाव दिलंय? येस, कलम 1. बघा देशाच्या संविधानकारांनी आहे की नाही रे, संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. भारतानं संघराज्य शब्दाऐवजी काय शब्द वापरलाय? राज्यांचा संघ हा शब्द वापरलेला आहे. त्याची बाबासाहेबांनी काय कारण सांगितले? 2 कारण सांगितलेले आहेत. एस्किनोरे संघराज्य शब्द कुठून आलाय? FEDOUS, फेडस. फेडस कसली संकल्पना आहे? लॅटिन. फेडस अर्थ काय होतो? ट्रिटी किंवा ऍग्रीमेंट. बरोबर नाही? म्हणजे संघराज्य ही करारानं बनलेली व्यवस्था असते. कशी बनलेली व्यवस्था असते? करारानं बनलेली व्यवस्था असते. बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या केंद्र आणि राज्यामध्ये यांच्यामध्ये करार आहे का? नाही. मग करार नसल्यामुळे आपण फेडरेशन शब्द वापरू शकतो का? नाही. मग आमच्याकडे करार नाही तर काय? आमच्याकडे युनियन आहे. आमच्याकडे युनियन म्हणजे एकता. याच्यातून कोणालाही बाहेर फुटून जाता येणार नाही. जिथं करार आहे तिथं बाहेर जाता येतं, जिथं करारच नाही तिथं बाहेर कसं जाता येईल? आणि म्हणून आम्ही शब्द कुठला वापरतोय? युनियन. भारत हा कसा आहे? युनियन ऑफ स्टेट असेल. म्हणजे आपल्या कलम 1 मध्ये ते सांगितलंय. कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट इन्स्टेड ऑफ फेडरेशन ऑफ स्टेट.
म्हणजेच इंडिया अर्थात भारत हा संघराज्य असण्याऐवजी काय असेल, राज्यांचा संघ असेल. आता कळालं? यस. आणि मग बाबासाहेबांनी ह्याची दोन कारण सांगितले, प्रामुख्याने ही दोन कारण आहेत, बाकी कारण मी तुम्हाला सांगणारच आहे. सगळ्यात पहिलं काय रे, करार आहे का नाही, करार नसल्यामुळे फुटून जाता येतं का, सोडून जाता येतं का नाही, मग त्यालाच आपण शब्द काय वापरतोय, युनियन. यस की नो रे, युनियनचा अर्थ काय येतो, युनिटी. युनिटीला मराठीत काय म्हणायचं, एकता. एकता ही कसली देशाची बाजू आहे, देशाची कसली बाजू आहे, भौगोलिक बाजू आहे. हे आपण कुठे शिकलो, प्रस्तावना टॉपिक मध्ये शिकलो. एकता व एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता, हे आपण प्रिअम्बल मध्ये नाही शिकलो, होय की नाही. एकता, एकता ही देशाची काय आहे, भौगोलिक बाजू आहे की नाही, जी कुठं पाहायला मिळते तुम्हाला, प्रिअम्बल मध्ये पाहायला मिळते. जिओग्राफिकल साईड बघा ना, आपल्या 4 जिओग्राफिक, 1 2 3 4 आहे की नाही, या 4 आपल्या बाजू आहे. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आपल्या 4 दिशा आहेत. कोणत्याच दिशेतून कोणतंच राज्य बाहेर पडू शकत नाही. परत मधल्या दिशा आहेत की, मधल्या पण 4 दिशा आहेत, आहे की नाही, आहे की नाही. पल्ला वामन उसात, इवलिशी पूर्वाली दरीतून नाहीचत, ट्रिक्स आहे. पश्चिम पासून लिहायचं, पश्चिम कुठं आलं, कुठं आलं पश्चिम, हा हित आलं ना, हा पल्ला वामन, हा वा, प म्हणजे पश्चिम, वा म्हणजे हा उसात, इवलिशी पूर्वा, आली दरीतून नाहीचत. कसं आहे, कसे आहे, आम्ही ती आम्ही बारामतीला असताना कॉलेजला अभ्यास करायचो, आमच्या रूमवर सगळी पोलीस भरतीचीच घ्या, असल्या ट्रिक्स करायची. तेव्हा मला तेव्हा एका कार्यकर्त्याने ट्रिक सांगितली होती, सर म्हणे आम्ही बुद्धिमत्ता वगैरे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स करतो. एक नंबर आहे म्हटलं. आम्ही बारामतीला करायचो अभ्यास कॉलेजला असताना, FYSYTY बारामती कॉलेजला असताना. असं आम्ही हिंदीतली पुस्तकं मराठी ट्रान्सलेट करायचो. काय काय म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला गायडन्स लागतं, जर गायडन्स नसेल तर काही उपयोगच नाही. गायडन्स लागतं तुम्हाला सगळ्यात पहिलं स्पर्धा परीक्षेमध्ये. एव्हरी सक्सेस नीड्स अ गुड मेंटॉर. सक्सेस तोच मिळतो जेव्हा चांगला मेंटॉर लागतो. आमची 5 वर्ष अशीच गेली कधी. ओके, जायचं पुढं. तर ह्या गोष्टी आहेत. तर जाऊया आपण पुढं. जिओग्राफिकल साठी मी तुम्हाला सांगत होतो, याच्यातून कोणत्याच राज्याला फुटून जाण्याचा अधिकार नाही, म्हणून एकता, म्हणून युनिटी आणि म्हणून युनियन. तर मग युनियनचा अर्थ सेंट्रल गव्हर्नमेंट असं म्हणसाल, युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट नाही, युनियन गव्हर्नमेंट म्हणजे ते ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणता, युनियन गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट ते ठीक आहे, पण इथला युनियनचा अर्थ काय होतो, गव्हर्नमेंट नॉट अ गव्हर्नमेंट. इथला युनियनचा अर्थ काय होतो, दिस इज अवर पॉलिटिकल साईट, दिस इज अवर पॉलिटिकल स्ट्रक्चर. एम आय राईट व्हॉट आय एम सेइंग, कळतं मी काय म्हणतो ते, तर हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणून भारत हा काय असेल, राज्यांचा संघ असेल, संघ. कळतं मी काय म्हणतो ते. मग किती राज्यांचा संघ असेल, तर 1950 ला 29 घटक राज्याचा संघ, 1 नोव्हेंबर 1956 ला 14 घटक राज्यांचा संघ, आणि सध्या 28 घटक राज्यांचा संघ. सध्या आपल्याकडे 28 घटक राज्य आहेत. समजताय मी काय म्हणतो ते. तर आपण बघूया, थांबा जरा, हळूहळू जाऊया आपण. पुढच्या चॅप्टरचा ह्याच्यातून बेस क्लिअर होणार आहे. संघराज्य हा एक आहे रे, संघराज्य एक आहे, संघ आहे. काय आहे, आपण राज्यांचा संघ आहे, कारण तो कसा आहे रे, अविनाशी आहे. बरोबर की नाही, तो विनाशी आहे का, संघ. अरे संघ आपला बघा, राज्य विनाशी आहेत पण आपला संघ विनाशी आहेत का, आपला संघ काय आहे, अविनाशी. म्हणून भारताचं वर्णन काय केलं जातं, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. व्हॉट आय एम सेइंग, बघा नीट आहे का, नीट आहे का, पाठ नका करू. भारतातली राज्य कशी आहेत, विनाशी आहेत. भारतातली राज्य कशी आहेत, भंजक आहेत. पण भारताचा संघ कसा आहे, कसा आहे. म्हणून तर शब्द कुठला वापरलाय, युनियन हा शब्द वापरलाय. म्हणून भारत कसा आहे, भंजक राज्यांचा अभंजक संघ, कारण तो कसा आहे, अविनाशी आहे. मला सांगा, अमेरिकेतले राज्य विनाशी आहेत का अविनाशी, अविनाशी. अमेरिकेचा संघ विनाशी आहे का अविनाशी, म्हणून अमेरिकेचं वर्णन अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ. आपल्याकडे फक्त संघच अविनाशी आहे, राज्य विनाशी आहेत.
राज्यांना प्रादेशिक अखंडतेची हमी नाही. म्हणजे केंद्र सरकार राज्याला कधीही नष्ट करू शकतं. कलम 3 मध्ये आपण बघणार आहे. कलम 3 मध्ये आपण बघणार आहे की केंद्र सरकारला म्हणजे संसदेला अधिकार दिलाय नवीन राज्य तयार करणं, राज्याचं क्षेत्र वाढवणं, राज्याचं क्षेत्र कमी करणं, सीमा बदलणं, नावात बदल करणं. कलम 3 मध्ये राज्याची संमती घ्या नका, म्हणजे राज्याला विचारा, फक्त त्यांचं मत घेणं काही बंधनकारक नाहीये. राज्य म्हणलं नाही आम्हाला नवीन राज्य तयार तरी संसद करू शकते. फक्त राज्याचा सल्ला किंवा मत घेतला जातं बिकॉज ऑफ द फेडरल सिस्टम. ते मूळ संविधानात नव्हतं. 5वी घटना दुरुस्ती 1955 ती तरतूद केली आहे. सध्या तरी राज्याला विचारावं लागतं, राज्याचं मत घ्यावं लागतं. स्वीकारणं बंधनकारक नाहीये, पण राज्याकडे विधेयक तरी पाठवावं लागतं. बाबा राज्यातून नवीन राज्य तयार केलं जात आहे. मूळ संविधानात तीही तरतूद नव्हती. 5वी अमेंडमेंट 1955 राष्ट्रपतीच्या माध्यमातून राज्याकडे ते विधेयक पाठवलं पाहिजे अशी तरतूद आहे राज्यातनं नवीन राज्य तयार करण्याची. पण मूळ संविधानामध्ये एकतर्फी पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटला दिल त्या. कोणाला दिल त्या? सेंट्रल गव्हर्नमेंटला. का? कारण राज्य विनाशी आहे. थोडं 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 काही क्लिअर होते का? होणार आहे अजून आपल्याकडे. हा चला, भारतीय संघवाद हा कॅनडा सोबत जातो का अमेरिकेसोबत जातो? इथे बघा ना, इथे दोन पद्धती आहेत. उदाहरणार्थ अमेरिका आणि उदाहरणार्थ काय रे कॅनडा. अमेरिकेचं कधी आलं रे? 1700 1800. मग भारताचा संघवाद अमेरिकेसोबत जातो का कॅनडा सोबत जातो? इथं अमेरिकेसोबत कसं आहे? राज्य टू केंद्र. एसक्यू रे, राज्य टू केंद्र. आणि इथं केंद्र टू राज्य. आणि कोण प्रबळ? केंद्र प्रबळ. इथं शब्द संघराज्य, इथं राज्यांचा संघ आहे. हे कसं जवळ आलंय? हे कमिंग टुगेदर, हे होल्डिंग टुगेदर. मग आपण कॅनडा सारखं बनलो ना. आपल्या होल्डिंग टुगेदर. जैसे कॅनडा बना वैसे ही हम बना. सेंट्रल आहे. केंद्र सरकार इथं काय आहे? प्रबळ आहे. कोण प्रबळ आहे इथं? केंद्र सरकार या ठिकाणी कोण आहे? प्रबळ आहे. हे ठिकाणी लक्ष ठेवा. दुसरी 3 बाबतीमध्ये आपला संघ वाद कॅनडा सोबत जुळतो. सगळ्यात पहिलं, कॅनडा ज्या पद्धतीने स्थापन झाला त्याच, मला सांगा, आपली तुलना कॅनडा सोबत करायची का कॅनडाची तुलना आपल्या सोबत करायची? कॅनडाची आपल्या सोबत करू. आपला संघवाद कॅनडा सोबत जुळतो ना. आपण कॅनडाला फॉलो केलंय ना, म्हणून आपली तुलना. यस. कॅनडाची स्थापना कशी झाली? या डिसइंटिग्रेशन, विघटन, होल्डिंग टुगेदर. आपली स्थापना कशी झाली? याच पद्धतीने झाली. दुसरी महत्वाची गोष्ट, कॅनडामध्ये कुठला शब्द वापरलाय? राज्यांचा. आपण कुठला शब्द वापरलाय? राज्यांचा संघ. डन झालं. तिसरी महत्वाची गोष्ट, कॅनडामध्ये केंद्र आहे आणि प्रोव्हिन्सेस आहेत. राज्यांना तिथं काय बोललं जातं? प्रोव्हिन्सेस बोललं जातं. मग प्रोव्हिन्सेस आणि म्हणजेच राज्य आणि केंद्र यांच्या तुलनेत प्रबळ कोण आहे? आपल्याकडे आहे का केंद्र प्रबळ? आपण तर जाणून बुजून केलंय, कारण आपल्या देशाची गरज आहे ती. पटलंय का आता? हे की नाही? काल आपलं झालंय नाव ओनली रिव्हिजन चाललंय. ओनली रिव्हिजन चाललंय. काल आपण सगळं शिकलोय. आज फक्त आपण काय घेतोय? रिव्हिजन घेतोय. बरोबर की नाही? हे भेटलं. वर्कबुक भरलंय. वर्कबुक भरलंय. हा, हे खालचं राहिलंय का? बरं, ते पण देतो लगेच. हिथं स्थापनेची पद्धत, विघटन हे लिहिलं. हे लिहिलं का? संघ संकल्पनेचा वापर हे लिहिलं का? केंद्र प्रबळ हे लिहिलं का? हे लिहिलं. यस. ओके. आता ही भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेची काय रे? एकात्मिक वैशिष्ट्ये. मला सांगा, पाठ करू नका, पाठ करू नका. शोधणार कसं? सांगा, शोधणार कसं? हे संघराज्य वैशिष्ट्य ओळखणार कसं? कसं ओळखणार? हे ओळखणार कसं? हेच न येता जर वेगळं आलं तर मग गेली का विकेट? ह्याच्या शिकवल्याच्या बाहेर न आलं तरी तुम्ही इलिजिबल झाला पाहिजे. कसं करणार? इथं केंद्र प्लस राज्य, दोघांना अधिकार. कोणाला अधिकार? दोघांना अधिकार. एस्क्युनो, केंद्र आणि राज्य दोघे इक्वल, समान. समजतंय का?
कारण संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांना अधिकार असतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचं स्वतंत्र अस्तित्व असतं. केंद्र राज्याच्यावर अवलंबून नाही, राज्य केंद्रावर अवलंबून नाहीये, दोघेही इक्वल. मग मी तुम्हाला सांगितलं सामान्य परिस्थितीमध्ये भारत फेडरल सारखं काम करेल, म्हणजेच राज्यांना स्वतःचं अस्तित्व असेल, राज्य असतील, राज्यांना अधिकार असतील. मग आपलं एकच लॉजिक, राज्यांना ज्या ज्या ठिकाणी अधिकार आहेत ते त्या ठिकाणी भारताचं संविधान फेडरल, राज्यांना ज्या ज्या ठिकाणी सन्मान आहे त्या ठिकाणी भारताचं संविधान फेडरल. आणि ज्या ठिकाणी राज्याला अधिकारच नाहीत, मी काय म्हणतोय, व्हॉट आय एम सेइंग, ज्या ठिकाणी राज्याला अधिकारच नाहीयेत, येस की नो रे, राज्याला अधिकार नाहीत, म्हणजे केंद्र प्रबळ आहे, केंद्र स्ट्रॉंग आहे, मग भारतात संविधान तिथं कसं काम करेल, युनिटरी सारखं काम करेल. समजतंय मी काय म्हणतो ते? कारण युनिटरी देशामध्ये केंद्र प्रबळ असतं, राज्यांना अधिकार नसतात, राज्याचं अस्तित्व केंद्राच्या मर्जीवर असतं, राज्य तिथं दुबळी असतात, अत्यंत कमी अधिकार असतात, असलेच तर सगळ्या पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असतात. मग त्या देशामध्ये कोणती व्यवस्था असते? युनिटरी व्यवस्था असते, युनिटरी गव्हर्नमेंट सिस्टम असते. भारतामध्ये जाणून बुजून आपल्या देशाची गरज ओळखून काही बाबतीमध्ये भारताचं संविधान केंद्र प्रबळ असलेलं केलंय. म्हणजेच कसं केलंय? युनिटरी. म्हणजेच कसं केलंय? एकात्मिक. आणि मग काल तुम्हाला प्रश्न आला, भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्य सांगा ना भारतीय राज्यघटनेची एकात्मिक वैशिष्ट्य सांगा. पाठ करूच नको, ओळख फक्त. कारण एक्झाम मध्ये 30 सेकंदात उत्तर काढायचंय भाऊ. किती सेकंदात उत्तर काढायचंय? 30 सेकंदात उत्तर काढायचंय. आणि जर 30 सेकंदात उत्तर काढायचं असेल ना, तुला बघता क्षणी त्याला कॅटेगराईज करता आलं पाहिजे, विचार करायची वेळच एक्झाम मध्ये आली नाही पाहिजे. बघता क्षणी आहे लगेच काढ, हे युनिट आहे, हे फेडरल आहे, संपला विषय. बघितलं, शासन व्यवस्था कशी असते? दुहेरी. कशी असते? दुहेरी. दुहेरीचा अर्थ काय होतो? ती केंद्र स्तरावरून पण चालते आणि ती मला सांगा, भारताची शासन व्यवस्था कोणती आहे? संसदीय. ब्रिटनची शासन व्यवस्था कोणती आहे? संसदीय. पण ब्रिटनची शासन व्यवस्था कशी आहे? एकेरी. ती फक्त केंद्र स्तरावरून चालते. आणि भारताची कशी आहे? केंद्र आणि राज्य. राज्य म्हणजेच संघराज्य नव्हे का? अरे स्क्यूनो रे, डन झाले का हे? आता संविधान मला सांगा, संघराज्य व्यवस्थेमध्ये संविधान लिखित असतं का लिखित? त्याच्याशिवाय संघराज्य व्यवस्था अस्तित्वातच येऊ शकत नाही. कसं संविधान आहे? लिखित संविधान आहे. ओके, चलो मला सांगा, इथं अधिकारांचं केंद्रीकरण असतं का विकेंद्रीकरण असतं? बघा ना, अधिकार केंद्राकडे गेले, अधिकार राज्याकडे गेले, डिसेंट्रलायझेशन झालं ना. आणि इकडे सेंट्रलायझेशन. दॅट्स वाय सेंट्रल स्ट्रॉंग. बघा तुम्ही, समजते का? बघा तुम्ही. ओके, ऑनलाईन वाले लक्ष द्या, त्या रेकॉर्डिंग बॅच मध्ये तुम्ही तेवढंच ऐकता, पण इथं समजून घेता. अधिकारांचं काय रे? विभाजन. मला सांगा, संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र श्रेष्ठ, राज्य श्रेष्ठ का संविधान श्रेष्ठ? कारण केंद्राची निर्मिती कोणी केली या? राज्याची निर्मिती कोणी केली या? श्रेष्ठ कोण? तरच फेडरल सिस्टम टिकणार आहे ना. एस किनो रे. राज्यघटनेचं श्रेष्ठत्व. एस किनो रे. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, संविधानाची ताठरता आणि संविधानाची लवचिकता असं काहीतरी आपल्या संविधानामध्ये आहे. हे कशावरून असतं? घटना दुरुस्त करण्याची पद्धत कशी आहे याच्यावरून असतं. मला सांगा रे, घटना दुरुस्त करण्याची पद्धत अवघड असेल तर संविधान कसं आहे? ताठर आहे. म्हणजेच कसं आहे रे? रिजिड आहे. घटना बदलण्याची प्रक्रिया सोपी असेल, कसे असेल? सोपी असेल. म्हणजे संविधान कसं आहे? म्हणजेच कसं आहे? फ्लेक्झिबल आहे. मला सांगा, संविधान ताठर का बनतं? कारण संविधान केंद्र आणि राज्य दोघे मिळून बदलतात. जर संविधान बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्यांना सामावून घेतलं तर संविधान बदलण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे का अवघड आहे? ऑब्व्हियसली अवघड होणार आहे. जगातलं सर्वाधिक रिजिड कॉन्स्टिट्यूशन कोणाचं आहे? अमेरिकेचं आहे.
तर अमेरिकेमध्ये प्रत्येक घटनादुरुस्तीला केंद्र सरकारचं 2/3 आणि राज्य सरकारचं 304 बहुमत लागतं. 304 राज्यांनी संमती दिल्याशिवाय अमेरिकेचं संविधानच बदललं जात नाही. अरे अमेरिकेचं संविधान 1787 ला आलं. 1787 ते आज 2026 मोजा किती कालावधी झाला. किमान 500 तरी दुरुस्त्या पाहिजे होत्या. 30 पेक्षा जास्त दुरुस्त्या आहेत. 30च्या आसपास दुरुस्ती आहे त्या. म्हणजे अमेरिकेचं संविधान किती रिजिड असं सांगा. यू कॅनॉट कन्वर्ट इझिली. तुम्ही इझिली ते कन्वर्टच करू शकत नाही. हे तुम्ही कन्वर्ट करू शकता का इझिली? आणि कसंच नाही. जर फोर्स लावा लागलो तर तुटून जाईल. हे रिजिड आहे. जर संविधान बदलण्याची प्रक्रिया अवघड असेल तर रिजिडिटी. आणि जर संविधान हे एक असं जर मी असं जर लवचिक आहे. लवचिक आहे. येस की नो रे? काय आहे ते? लवचिक आहे. बघा ना आता हे घेतलं, हे कन्वर्ट करून टाकलं. लवचिक आहे का रिजिड आहे? जर संविधान बदलण्याची प्रक्रिया सोपी असेल तर लवचिक संविधान. काय संविधान लवचिक होतं तर एकटं त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट संविधान बदलतं. राज्यांना संविधान बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. एमराईट? संविधान बदलण्याची प्रक्रिया सोपी असते. उदाहरणार्थ ब्रिटन. मला सांगा ब्रिटनमध्ये केंद्र सरकार आहे. ब्रिटनमध्ये राज्य आहेत का? नाहीत. त्यामुळे ब्रिटनमध्ये जे काही असेल ते सगळं कोणाच्या हातामध्ये? संविधान बदलणं, संविधान निर्माण करणं. अगदीच ब्रिटनमध्ये लिखित संविधान नाहीये, अलिखित संविधान आहे. अलिखित संविधान आहे ब्रिटनमध्ये. ब्रिटनची पार्लमेंट जे तयार करते, ब्रिटनची पार्लमेंट जे तयार करते ते तिथं संविधान म्हणून लागू केलं जातं. कारण ब्रिटनमध्ये रूल ऑफ लॉ आहे. काय आहे? रूल ऑफ लॉ आहे. कायद्याचं राज्य आहे ब्रिटनमध्ये. ब्रिटनमध्ये ब्रिटनच्या पार्लमेंटनं केलेले कायदे हे संविधान म्हणून लागू केले जातात आणि ते अंतिम असतात. त्याच्यात बदल करायचा आहे इझिली ब्रिटनची पार्लमेंट करू शकते. ते बदलायचे इझिली पार्लमेंट बदलू शकते. कारण तिथं राज्य नाहीतच. म्हणून राज्यांना घटनादुरुस्ती प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याची आवश्यकताच नाही. अगदी साध्या प्रक्रियेनं त्या ठिकाणी काय केलं जातं? त्या ठिकाणी संविधान बदललं जातं. मला आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. भारताचं संविधान ताठर आहे, लवचिक आहे का दोघाचा संगम आहे? दोघाचा संगम आहे. येस की नो रे? मला सांगा भारतातील राज्य विनाशी आहेत, अविनाशी आहेत का दोन्ही आहेत? भारतातील राज्य विनाशी आहेत, अविनाशी आहेत का दोन्ही? कोणतं तरी एकच आहे 100%. मग ते कुठल्या बाजूला टाकलं तुम्ही? युनिटरी बाजूला टाकलं. कारण भारतातील राज्य विनाशी आहेत. येस की नो रे? कोणतं तरी एकच होतं मग ते एकाच बाजूला जाईल ना. आता भारतीय संविधानामध्ये हे दोन्ही आहेत. अरे हाय का नाही? कारण मिक्सचर आहे ना दोघाचं. दोघाचं काय तुमच्याकडे? मिक्सचर आहे. दोघाचं काय तुमच्याकडे? संयोग आहे. मग हे दोन्ही तर आता दोन्ही असल्यामुळे दोन्ही एका साईडला जाणार नाहीत. दोन्ही वेगवेगळ्या साईडला जातील. मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. संविधानाची ताठरता कुठल्या बाजूला जाईल आणि संविधानाची लवचिकता कुठल्या बाजूला जाईल? आपली थिअरी काय? राज्याला अधिकार असतील तर संघराज्य आणि राज्याला अधिकार नसतील तर युनिटरी. मग राज्याला अधिकार कुठे दिसतात तुम्हाला? इथं दिसतात ना. म्हणून हे संविधानाचं कसलं वैशिष्ट्य आहे? संघ राज्य. आणि ते संविधानाचं कसलं वैशिष्ट्य आहे? एकात्म. भारतामध्ये घटना दुरुस्ती जर संघराज्य तरतुदीमध्ये असेल, कारण भारतामध्ये राज्यांना घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही राज्याला. पण जर संघराज्य तरतुदीमध्ये म्हणजे राज्यांच्या अधिकारामध्ये घटना दुरुस्ती होत असेल तर तुम्हाला किमान अर्ध्या राज्यांना विचारावं लागतं. अर्ध्या राज्यांची सिंपल मेजॉरिटी घ्यावी लागते. ही पहिली गोष्ट. म्हणजे राज्यांना घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही, पण राज्यांना घटना दुरुस्ती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. येस. आपली थेरी राज्याला अधिकार संघराज्य, राज्याला अधिकार नाही युनिटरी. डोकंच लावू नको एक्स्ट्रा. अजून मी तुला अमेंडमेंट प्रोसेस मध्ये ह्याला लय खोलणार आहे. संविधान बदलणं एवढं सोपं नसतं. इथं मोदी साहेबांचा पहिल्यांदा पराभव झालाय संसदेत. भारत संविधान ताठर आहे, लवचिक आहे. सीएए कायदा केला मोदी साहेबांनी 2019 ला. केला का नाही सांगा? 2019 ला सीएए कायदा केला. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट केला 2019. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश मधून आलेली बेकायदेशीर स्थलांतरित त्यांना मोदी साहेबांनी नागरिकत्व दिलं. कारण त्यांना 2014 ला त्यांना कमिटमेंट दिली होती. देऊन टाकलं.
एस्क्युलर अगदी साध्या प्रक्रियेने दिलं, तिथे काही एवढा गोंधळ पण झाला नाही. पण आज परिसीमन बिल, डिलिमिटेशन बिल पहिल्यांदा पराभव झाला. एवढं ताकदवार नेता असून सुद्धा घटनादुरुस्ती पारित करून घेऊ शकले नाहीत. का? बदलता आलं संविधान इझिली? नाहीये, नाही बदलता आलं. आज वन नेशन वन इलेक्शन आणायचंय, अरे किमान अर्ध्या राज्याला विचारल्याशिवाय आणता येणार नाही. कारण राज्याच्या विधानसभा आहेत, लोकसभा आहे, यांच्या इलेक्शन तुम्ही एकत्र करायला लागला म्हणजे राज्याच्या अधिकारात दुरुस्ती करायला लागला. किमान अर्ध्या राज्याला विचारावं लागेल. जीएसटी आणली, राज्याचे अप्रत्यक्ष कर एकत्र आणले, केंद्राचे अप्रत्यक्ष कर एकत्र आणले आणि वन नेशन वन टॅक्स आणला, जीएसटी. स्थानिक स्वराज्य संस्था राज्याचा विषय होता. तुम्ही 73वी अमेंडमेंट केली, तुम्ही 74वी अमेंडमेंट केली. अरे पण राज्यांना विचारल्याशिवाय ती अमेंडमेंट थोडीच अस्तित्वात आली. संविधान कसं आहे? ताठर आहे, राज्याला अधिकार आहेत. बोलतो मी अभी तो बेसिक बोल रहा है, फक्त बेसिक बेसिक बेसिक. तुम्हाला या लेवलला नेऊन ठेवतो, तुम्ही स्वतः अनालिसिस करचाल, एवढ्या लेवलला नेऊन ठेवतो. कारण तेवढी नॉलेज पाहिजे आपल्याला. एवढं नॉलेज असलं की परीक्षेत विचारच करायची गरज नाही, झाप 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 उत्तरच निघतात. कळतं मी काय म्हणतो ती? तर हा त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. ताठर संविधान कुठे झालं रे? संविधान ताठर राज्यघटना. आणि इथं बघा घटनेची लवचिकता आहे का? ओके. हा, स्वतंत्र न्याय व्यवस्था. आता तुम्हाला अजून एका प्रश्नाचं उत्तर देतो, अजून एक बेसिक संकल्पना सांगतो. इकडे बघा, अमेरिकेमध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो. अमेरिकेची न्यायव्यवस्था, अमेरिकेमध्ये कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्यायमंडळ आहे. अमेरिकेमध्ये कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि काय रे, न्यायमंडळ आहे. या दोन संस्थांपासून अमेरिकेची न्यायव्यवस्था कशी आहे? स्वतंत्र आहे. बरोबर आहे की नाही? आता दुसरी महत्वाची गोष्ट, अमेरिकेमध्ये जर तुम्ही गेला तर अमेरिकेमध्ये केंद्रासाठी फेडरल कोर्ट काम करतं आणि राज्यासाठी हायकोर्ट काम करतं. जर केंद्र आणि राज्य यांची आपापली स्वतंत्र न्यायव्यवस्था असेल तर त्याला म्हणतात फेडरल ज्युडिशरी. त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? फेडरल ज्युडिशरी. समजलं का रे? संघराज्य व्यवस्थेमध्ये न्याय व्यवस्थेचा असा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो. अमेरिकेमध्ये फेडरल कोर्ट राज्यासाठी काम करत नाही, अमेरिकेमध्ये हायकोर्ट केंद्रासाठी काम करत नाही. हे फक्त केंद्राच्याच कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू बघणार, हे फक्त राज्याच्याच कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू बघणार. याला म्हणतात फेडरल ज्युडिशरी. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? फेडरल ज्युडिशरी. आता मला सांगा, भारताची न्यायव्यवस्था अशी आहे का? अशी आहे का? नाही. बघा, सगळ्यात वर केंद्र स्तरावर सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या अंडर काम करतं. हायकोर्टाच्या अंडर कोण काम करतं? डिस्ट्रिक्ट कोर्ट काम करतं. हे केंद्राच्या कायद्यासाठी काम करेल, राज्याच्या कायद्यासाठी काम करेल. हे केंद्राच्या कायद्यासाठी काम करेल, हे राज्याच्या कायद्यासाठी काम करेल. हे केंद्राच्या कायद्यासाठी काम करेल, हे राज्याच्या कायद्यासाठी काम करेल. म्हणजे भारताच्या न्यायव्यवस्थेची रचना अशी कशी झाली? पिरॅमिड सारखी झाली. कशी रचना झाली? पिरॅमिड सारखी. बघा, हित जी न्यायव्यवस्था असते, हित जी न्यायव्यवस्था असते ह्याला म्हणतात दुहेरी न्यायव्यवस्था. कशी म्हणतात त्याला? दुहेरी न्यायव्यवस्था. बघा ना, दोन बाजूने काम करते ना, मग ह्याला काय म्हणतात? दुहेरी. एस्क्युलर ड्युअल ज्युडिशरी. काय म्हणतात त्याला? ड्युअल ज्युडिशरी. याला काय म्हणतात? एकेरी न्यायव्यवस्था. ह्याला काय म्हणतात? एकेरी न्यायव्यवस्था. समजतंय का? एकेरी न्यायव्यवस्था. ह्याला म्हणतात संघराज्य न्यायव्यवस्था. ह्याला काय म्हणतात? संघराज्य न्यायव्यवस्था. ह्याला म्हणतात एकात्मिक न्यायव्यवस्था. एकात्मिक न्यायव्यवस्था. ह्याला काय म्हणतात? नीट आहे का? भारतामध्ये राज्य स्तरावर न्यायव्यवस्था आहे. नीट आहे का? भारतामध्ये राज्य स्तरावर न्यायव्यवस्था आहे, पण भारतात राज्यांना स्वतःची न्यायव्यवस्था नाही. काय म्हणतो मी? भारतामध्ये राज्य स्तरावरती न्यायव्यवस्था आहे, पण भारतामध्ये राज्यांना स्वतःची न्यायव्यवस्था नाही, जशी अमेरिकेत आहे तशी. म्हणून ह्याला म्हणतात इंटिग्रेटेड ज्युडिशरी.
हे शक्यतो कुठल्या कंट्रीज मध्ये असतं? एकात्मक कंट्रीज मध्ये असतं. कुठल्या कंट्रीज मध्ये असतं हे? एकात्मक कंट्रीज मध्ये असतं. समजलं? भारताची ज्युडिशरी फेडरल आहे का युनिटरी आहे? युनिटरी आहे. इंटिग्रेटेड ज्युडिशरी. कालच्या कंबाईनला आयोगाने इंटिग्रेटेड शब्द नाही वापरला. त्याला माहिती आहे इंटिग्रेटेड म्हणजेच एकात्मिक, आणि एकात्मिक म्हणजेच हे की नाही दुसरी बाजू, केंद्र प्रबळ असलेली बाजू. आयोगाने शब्द काय वापरला माहिती का? एकेरी न्यायव्यवस्था. हे भारतीय राज्यघटनेचं कसलं वैशिष्ट्य आहे? फेडरल का युनिटरी? युनिटरी. हे एकेरी न्यायव्यवस्था एवढ्या खाली कुणी अभ्यास केलाय? एवढ्या खाली कोणी अभ्यास केलाय? सांगा ना, एवढ्या खाली कोणी अभ्यास केलाय? एवढ्या खाली अभ्यास केला असता तर आमचे पोरं मग राहिले असते का? पॅटर्न ह्या 2 वर्षात जे बदललेत ना, ते खतरनाक पॅटर्न ह्या 2 वर्षामध्ये आयोगाने बदललेत. खतरनाक. मी तुम्हाला म्हणलं ना, आता जी तलाठी वगैरे फक्त तलाठीच्या नावाखाली जी पोरं एमपीसीत आलेत ना, ती परत पुढच्या वर्षी एमपीसीच्या नादी लागतील असं मला वाटत नाही. सर बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा? कारण आयोगाने आमचा असा छळ मांडलाय की तो छळ मला काय बोलायचंच नाही तिथं. आम्हाला सेटलच होऊ देत नाही आयोगराव. ठीक आहे, असू द्या, काही अडचण नाही. मला सांगा इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? मला वाटतं कोणालाच काय अडचण नसली पाहिजे. ओके, मला सांगा भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे का? भारताची न्याय स्वतंत्र आहे का? होय. म्हणजे ते तरच संघराज्य व्यवस्था टिकेल ना. एस्क्रो रे. मग हे आपलं कुठल्या बाजूला जाईल? संघराज्य बाजूला जाईल. आणि हे कुठल्या बाजूला जाईल? एकात्मिक बाजूला जाईल. भारताची व्यवस्था स्वतंत्र आहे आणि एकात्मिक आहे. हे संघराज्य बाजूला टाकायचं आणि हे कुठल्या बाजूला टाकायचं? एकात्मिक बाजूला. हे आहे का भारतात? असा प्रश्न आला तर भारताची न्यायव्यवस्था, काय म्हणलं मी? भारताची न्यायव्यवस्था ही संघराज्य आणि स्वतंत्र आहे. भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र व संघराज्य. वाक्य चुका बरोबर? वाक्य चूक. भारताची न्यायव्यवस्था कशी आहे? स्वतंत्र प्लस कशी आहे? एकात्मिक आहे. कशी आहे? स्वतंत्र प्लस एकात्मिक आहे. मुद्दा पटला मला काय म्हणायचं ते? आय होप मला काय म्हणायचं ते तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल. जायचं पुढं? चला. बघा बरं. तुम्हाला मी आयोगाचे प्रश्न जेव्हा घेईल तेव्हा मी तुम्हाला एकेरी न्यायव्यवस्थेची संकल्पना अजून समजून सांगेल चांगले. हे जरा माझ्याकडून ते प्रश्न राहिले. काही अडचण नाही, असू दे. हा थांबा जरा, रुक जाओ. मला आयोगाचे सगळे क्वेश्चन दाखवायचे ना तुम्हाला. ओके, इथं बघा विचारला काय प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या बघा खालील भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यापैकी खालीपैकी कशाचा समावेश होत नाही? काय विचारलंय? भारतीय राज्यघटनेची कोणती वैशिष्ट्ये संघराज्य नाहीत? म्हणजेच कशी शोधायची तुम्हाला? कुठली शोधायची तुम्हाला? समजतंय का? ओके, मला सांगा आता, मला सांगा इथं सगळं सोडून द्या. ही एकेरी न्यायव्यवस्था बघा कसा शब्द वापरलाय, एकेरी न्यायव्यवस्था. आता कळतंय का? एकेरी न्यायव्यवस्था शब्द वापरलाय, ही कंबाईन आहे कालची. समजलं मी काय म्हणतो ते? संघराज्य देशामध्ये दुहेरी न्यायव्यवस्था असते, केंद्रस्तर राज्यस्तर. पण युनिटरी कंट्रीज मध्ये राज्यस्तर नसतोच, म्हणून न्यायव्यवस्था कशी असते? एकेरी. भारताची न्यायव्यवस्था कशी आहे? एकेरी आहे. एकेरी म्हणजेच एकात्मिक. आता एकात्मिक म्हणलं की तुला लगेच लक्षात येईल. मग आयोगाने शब्द काय वापरला? एकेरी. एकेरीचा अर्थ होतो एकात्मिक. मग जर एकात्मिक शब्द वापरला असता तर तू लगेच म्हणला असता आयोगराव. आयोगराव हे जरा ते पोरांना आपल्या दाखवा.
स्पेशल तलाठी. तुम्हाला काल मी सांगितलं ना तुम्हाला, ते मला म्हणजे तलाठ्याची बॅच द्या, तलाठ्याची. त्याला म्हणलं ही तलाठ्याची बॅच घे, स्पेशल तलाठी, ह्यातनं मला आउट ऑफ येणार. दिली कुठली त्याला माहिती का, गडबन गटकवाली. मला परत फोन आला, सर तलाट्याच काहीच नाही, म्हणलं हेच तलाट्याला येणार आहे. किती अंधश्रद्धा बघितलं ना, लय अवघड आहे. म्हणजे गावाकडे कसं PSI ची कशी क्रेज आहे, तशी तलाठ्याची. तलाठी म्हणजे तहसीलदारच हो, तलाठी म्हणजे मालकच की त्या सज्जाचा, आहे की नाही. आणि तलाठीशिवाय आपलं कुठं पान हलतं. पान हलवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करावं लागतं, आणि म्हणून तलाठीची क्रेज जास्त. लक्षात आलं का. जायचं पुढं, घेऊ हे सगळे प्रश्न घेऊ. फक्त मी तुम्हाला सांगतोय काय बघा, मला सांगा, हे स्वतंत्र न्यायव्यवस्था आपलं कसलं आहे, फेडरल. ह्या अधिकारांची विभागणी आपलं कसलं वैशिष्ट्य आहे, फेडरल. तुम्हाला शोधायला काय सांगितलंय, युनिटरी. ओके, मग सी कुठं कुठं आहे ते तुमचं उत्तर असणार का, नाही. सी इथं आहे, उत्तर नाहीये. सी इथं आहे, उत्तर नाहीये. सी इथं आहे, उत्तर नाही. उत्तर मिळालं 2. शिकवलं बी नाही अजून, जाऊ द्या. विचारलं काय, युनिटरी. स्वतंत्र न्यायव्यवस्था कसला आहे, फेडरल आहे. किंवा अधिकारांची विभागणी कसला आहे, फेडरल आहे. मग फेडरल तुमच्या उत्तरात कशाला पाहिजे, तुमच्या उत्तरात काय पाहिजे, युनिटरी. मग फेडरल एलिमिनेट करून टाका, घालवा. नाही कळालं उत्तर कशी काढली ते. हा, स्लो राहायचं नाही, असं आहे. म्हणून तर तुम्हाला मी ओरिजिनल प्रश्नपत्रिका का देतोय आता, हे मला असं दाखवायचंय. हे असं इलिमिनेशन मेथड वापरायची, अशी जलद उत्तर काढायची. आणि त्यासाठी कंटेंटवर प्रचंड पकड पाहिजे. तुम्हाला आता सांगतोय, हे नाही आणि तोंड घेऊन एक्झामला गेला, आपटणार तोंडावर. तोंड दाखवायसारखं सुद्धा तोंड राहत नाही परत, एवढा आपटता जोरात. प्रचंड पकड पाहिजे. आणि मग एक्झाम मध्ये बाजीराव की तलवार चलतीये, काय अडचण नाही, निघाला पुढं. हे डील करण्यासाठी हिथं प्रचंड मेहनत पाहिजे. कच्चं फळ खायचं नाही, पिकेपर्यंत वाट बघायची. पण ह्याला कुठं वाट असते, जाहिरात पडली की निघाला हा बॅच सोडून. कच्च ते कच्च कच्च कच्चच राहतं, पिकतच नाही. आणि मग एक्झाम ट्रॅप सुरू होतो. 5 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, प्रीच नाही. एकदाच नीट कर ना. फाउंडेशन बांधताना घाई करायची नाही, तर बिल्डिंग आगाव पडणारच आहे. हे घाई करणार ना, मग दरवर्षी बिल्डिंग आगाव कोसळणार, उठणार परत दरवर्षी नव्याने. फाउंडेशनच नाही, परत वरवरच काम आहे, परत फाउंडेशनच नाही ना. फाउंडेशन अभ्यासाच्या सुरुवातीला, ज्या वर्षी तुम्ही अभ्यास सुरुवात कराल त्याच्या 1.5 वर्ष फाउंडेशनवर काम, आणि मग तिथनं पुढे तुला एक्झाम, आणि मग फक्त रिव्हिजनवरच कार्यक्रम चालतो तुझा. डन झालंय का हे, चला जायचं पुढं. चलो घेऊया आपण, सगळं घेऊया. कायदे म्हणणं कसं असतं, एक गृही का द्विगृही, यस द्विगृही. द्विगृही म्हणजे काय, एक सभागृह जनतेसाठी आणि एक सभागृह राज्यांसाठी. मग भारतात सांगा बरं, जनतेच्या सभागृहाला लोकसभा, राज्याच्या सभागृहाला, अमेरिकेत जनतेच्या सभागृहाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, आणि राज्याच्या सभागृहाला सिनेट. सिनेट. ब्रिटनमध्ये जनतेचं सभागृह हाऊस ऑफ कॉमन्स, आणि राज्याचं सभागृह नाहीच आहे, तिथं राज्यच नाही, तर राज्याचं सभागृह कसं असेल, मग तिथं हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे, उमराव. कळतंय, जायचं पुढं. मला सांगाय, आता एकात्मिक मध्ये आलो. केंद्र शासन प्रबळ असतं का दुबळ असतं, प्रबळ. तर सगळ्या पॉवर कोणाच्या हातात गेलेले असतात, मग स्ट्रॉंग कोण झालेलं असतं, हाय का भारतात केंद्र प्रबळ, मग ते कसलं वैशिष्ट्य असेल, एकात्मिक. मला सांगा, भारतातले राज्य भंजक आहेत का अभंजक, भारतातले राज्य कसे आहेत रे, भंजक. भंजकला दुसरा शब्द विनाशी. जर असा प्रश्न आला, राज्य अभंजक आहेत, वाक्यात चुका बरोबर, राज्य अविनाशी आहेत, वाक्यात चुका बरोबर, चौक. बघा तुम्हीच म्हणताय, पण हे एक्झाम मध्ये डील करा. मला सांगा, आता तुम्हाला सांगतो, ज्या देशामध्ये संघराज्य व्यवस्था असते त्या देशामध्ये केंद्र आणि राज्य यांना स्वतःचं संविधान असतं, बरोबर आहे. एकात्मिक देशामध्ये राज्य असतात का, नसतात. त्यामुळे राज्यांना स्वतःचं संविधान असेल का, नाही. मग आता दुसरा प्रश्न, भारतात राज्यांना स्वतःचं संविधान आहे का, नाही.
भारतात संविधान आहे का? आहे, पण ते एकच आहे. केंद्राचं संविधान आहे आपल्याकडे, भारताचं संविधान आहे आपल्याकडे, राज्यांचं स्वतःचं संविधान नाही. मग एकच संविधान, फेडरल का युनिटरी? व्हेरी नाईस. एकच संविधान किंवा एकच राज्यघटना. अजून दुसरा, ज्या देशामध्ये संघराज्य व्यवस्था असते त्या देशामध्ये केंद्र आणि राज्य असं नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व असतं. राज्यांचं आणि केंद्राचं असं दुहेरी नागरिकत्व संघराज्य देशांमध्ये असतं. एकेरी पण नागरिकत्व असतं, याला अपवाद आहे कॅनडा, एकेरी नागरिकत्व आहे. पण शक्यतो दुहेरी नागरिकत्व असतं फेडरल कंट्रीजमध्ये. एकेरी नागरिकत्वाच्या बाबतीत भारत कोणाला फॉलो करतो? ब्रिटनला. कोणाला फॉलो करतो? ब्रिटनला. आणि ब्रिटन कसला देश आहे? युनिटरी देश आहे. भारतामध्ये राज्यांचं स्वतःचं नागरिकत्व नाही. भारतामध्ये राज्यांचं स्वतःचं नागरिकत्व नाही, म्हणून आपल्याकडे कसलं रे? एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व कुठल्या देशामध्ये असतं? एकात्मिक देशांमध्ये असतं. घटनेची ताठर तालुचिता समजली? हा, मला सांगा, भारताची न्यायव्यवस्था संघराज्य आहे का एकात्मिक आहे? संघराज्य आहे का एकात्मिक आहे? न्यायव्यवस्था विचारलं. भारताची न्यायव्यवस्था संघराज्य आहे? एकात्मिक आहे ना रे दादूस. संघराज्य न्यायव्यवस्था म्हणजे अशी न्यायव्यवस्था जी अमेरिकेची आहे. हा, संघराज्य न्यायव्यवस्था म्हणजे काय रे? अमेरिकेची न्यायव्यवस्था आहे. भारताची न्यायव्यवस्था अशी पिरॅमिड सारखी बनली आहे. रचनेवरून एकात्मिक, अधिकार क्षेत्रावरून स्वतंत्र. रचनेवरून एकात्मिक, अधिकार क्षेत्रावरून स्वतंत्र. भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे का? आहे. एकात्मिक आहे का? आहे. रचनेवरून एकात्मिक. जर अशी रचना असती तर, केंद्र आणि राज्यवाली रचना असतील तर फेडरल, आणि ही रचना कुठं असते? संघराज्य देशांमध्ये असते. ही रचना तुम्हाला कुठे पाहायला मिळते? एकात्मिक देशांमध्ये पाहायला. मग भारताच्या न्यायव्यवस्थेची रचना संघराज्य देशासारखी आहे का एकात्मिक देशासारखी आहे? मग सांगा ना, हे एकात्मिक बाजूला टाकून द्या ना. हे आहे भारतीय संविधानामध्ये आहे. मग जर एक्झाम मध्ये आयोगाने शब्द वापरला संघराज्य व्यवस्था, तर चुकीचं देणार ना चुकीचं. किचकट येतंय हे, असं किचकट येतंय. 1 मार्क घ्यायचाय म्हणजे घ्यायचायच. एक 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 मार्कानं 15 मार्क्स होत आहेत. 0.25 वर हजारो पोर आहेत. 0.25 न जात या. आणि प्रत्येक पेपर, प्रत्येक विषयात जर 2-2 मार्क सोडून दिला तर 7 विषयात 14 मार्क कमी झाली ना तुझे. म्हणजे तू 86 वरच 86च अटेम्प्ट केले असा त्याचा अर्थ होतोय. आणि 86 तुझी चूक बरोबर. प्रत्येक सब्जेक्ट मध्ये जर 2-3 जर सोडली तर बघा ना, अटेम्प्ट होत नाही का? त्यामुळे एकही सोडायचं नाही. आपल्या हक्काचे सब्जेक्ट पॉलिटी वगैरे एकही 15 पैकी 15च घ्यायची. आणि मग समजा तुला 50 तुझं काय मेरिट लागते, पॉलिटी सोडून तुझं मेरिट काय असेल हे तुझं मार्क, असे एवढं काम करायला लागतं. कुठे आहेत कलम बिलम? काय कलम दाखवा बरं. काल का हे कंबाईनचं आहे. आता उद्याच्या मेनचे 2 अजून प्रश्न दाखवतो, थांबा जरा. हा, जायचं पुढे. आता हे समजणार. हे कुठं असतं? फेडरल कंट्रीज मध्ये. हे कुठं असतं? भारतात हे आहे का? हे मग हे कुठं टाकणार? आपल्याकडे इथं टाकणार. बरोबर आहे. आपली न्यायव्यवस्था कशी आहे? एकेरी किंवा एकात्मिक. भरा, पटापटा भरा. हे भारताची संघराज्य व्यवस्था धोक्यात आली तर केंद्र सरकारला अधिकार देणाऱ्या इमर्जन्सीच्या प्रोव्हिजन्स आपल्याकडे आहेत. इमर्जन्सी मध्ये राज्याचे सगळे अधिकार केंद्राकडे जातात. इन इमर्जन्सी सिच्युएशन अवर फेडरल स्ट्रक्चर कन्व्हर्टेड इंटू युनिटरी विदाउट एनी लॉ, विदाउट एनी अमेंडमेंट. कोणत्याही दुरुस्ती शिवाय संघराज्य व्यवस्था कशात जाते? म्हणून आणीबाणी विषयक तरतुदी. कुठल्या तरतुदी? आणीबाणी विषयक तरतुदी. तिकडं तुम्हाला सांगतो, थांबा जरा. तिकडे बघा, नीट आहे का? भारतामध्ये नीट आहे का? भारतामध्ये राज्यांना स्वतःची न्यायव्यवस्था आहे का? नीट आहे का? मी नीट काय म्हणतो का? भारतामध्ये राज्य स्तरावरती हायकोर्ट आहेत, पण राज्यासाठी ते का फक्त राज्यासाठी काम करत नाही ते, पण राज्याची स्वतःची न्यायव्यवस्था नाहीये. भारताची राज्याची न्यायव्यवस्था राज्यासाठी पण काम करते, सेंट्रल साठी पण काम करते. मग फक्त राज्याची न्यायव्यवस्था आहे का? ती संघराज्य देशामध्ये असते. कळतंय? अजून एक, संघराज्य देशामध्ये राज्यांना काय काय असतं तुम्हाला सांगतो.
स्वतःची न्यायव्यवस्था, स्वतःची निवडणूक व्यवस्था, स्वतःची लेखापरीक्षण व्यवस्था, स्वतःचं नागरिकत्व, स्वतःचं काय नागरिकत्व, पेज बदललं काय? हे काय लिहिलंय? लेखापरीक्षण व्यवस्था, स्वतःची, हे सगळं सगळं हे राज्यांना स्वतःच असतं. कुठं? संघराज्य देशामध्ये. हे केंद्राचं पण असतं, हे राज्याचं पण असतं. म्हणून तर त्याला काय म्हणतात रे? संघराज्य. बघा ना, अमेरिकेची व्यवस्था संघराज्य, अमेरिकेची निवडणूक व्यवस्था संघराज्य, अमेरिकेचं लेखापरीक्षण व्यवस्था संघराज्य. का? कारण ती केंद्राचं पण वेगळं आहे आणि राज्याचं पण वेगळं आहे. मग तिथं दुहेरी झालं ते. अरे झालं का नाही दुहेरी? हे दुहेरी झालं का नाही सांगा? अमेरिकेमध्ये हे राज्यांना पण आहे आणि हे केंद्राला पण आहे. मग हे दुहेरी झालं का? झालं का नाही दुहेरी? पण भारतामध्ये हे राज्याला स्वतःच नाही, राज्याला स्वतःच नाही. त्या ठिकाणी राज्य कोणाचं वापरतं माहितीये का? केंद्राचंच वापरतं. केंद्राचाच निवडणूक आयोग राज्याच्या विधानसभेच्या, राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुका घेतो. राज्य निवडणूक आयोग 1992 ला आला, 94 ला आला. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राचा कधी आला? 1994 ला आला. पण राज्य निवडणूक आयोग कोणाच्या इलेक्शन घेतो? राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे घेतो. विधानसभेचे इलेक्शन कोण घेतो? विधान परिषदेचे इलेक्शन कोण घेतो? केंद्राचाच निवडणूक आयोग घेतो ना. द्या राज्याच्या निवडणूक आयोगाकडे, नाही देता येत. राज्याचं ऑडिटिंग कोण बघतो? केंद्राचाच कॅग बघतो. राज्याची स्वतःची ऑडिटिंग सिस्टम आहे नाही. आहे का? मग केंद्राचीच वापरली जाते. मग ती एकेरी का दुहेरी? एकेरी म्हणजेच एकात्मिक ना. समजला का रे? म्हणून एकात्मिक न्यायव्यवस्था, एकात्मिक निवडणूक व्यवस्था, एकात्मिक लेखापरीक्षण आयोग. आता एकात्मिक शब्द नाही वापरणार. एकेरी न्यायव्यवस्था, एकेरी निवडणूक व्यवस्था, एकेरी लेखापरीक्षण व्यवस्था. किती लोकांना कळालंय? थोडं थोडं कुछ कुछ असं काय? मला वाटतं भगवान के नाम पे. कळालं का? म्हणजे उसकाटायचं त्याला, असं पिस काढायची त्याची. ऑडिटिंग, ऑडिटिंग आता कसं आपल्या अकॅडमीचं ऑडिटिंग आपल्या सीए करतो, तसं केंद्र सरकारचं सुद्धा ऑडिटिंग करण्यासाठी एक सीए असतो. त्या सीए ला कॅग म्हणतात. काय म्हणतात त्याला? कॅग. लाडक्या बहीण योजनेमध्ये घोटाळा झाला, झाला का नाही झाला आपल्याला बोलायचं नाही तिथं, कारण आपण देशद्रोह होईल. बरोबर की नाही? पण आता रिपोर्ट आला का नाही? कुणी केलं ते ऑडिटिंग? कॅगने केलं. पण राज्याच्या कॅगने केलं का केंद्राच्या? समजतंय? सरकारचे घोटाळे बाहेर काढणारी व्यवस्था कॅग. फक्त प्रामाणिकपणे काम केलं. काँग्रेसचं सरकार किती घोटाळे बाहेर आले आणि मग ती 14ला पडलं. कॅग. समजतंय मी काय म्हणतो ते? कॅगने चांगलं काम केलं की मग सरकारवर अंकुश असतो ना. दिलेला खर्च त्याच गोष्टीवर खर्च झाला का हे ऑडिटिंग करतं ना, लेखापरीक्षण. क्लिअर झालं का? हे सगळं बघा, इथं ह्याच्या पुढे एकेरी शब्द येईल, एकेरी शब्द येईल, एकेरी शब्द येईल. आणि अमेरिकेत गेला तर दुहेरी, दुहेरी, दुहेरी किंवा संघराज्य व्यवस्था. कळतंय का? हेच अमेरिकेत कसं असेल? हे कसं असेल? संघ राज्य न्यायव्यवस्था, संघराज्य निवडणूक व्यवस्था, संघराज्य लेखापरीक्षण किंवा दुहेरी न्यायव्यवस्था, दुहेरी निवडणूक व्यवस्था, दुहेरी. आता भारतामध्ये कसं असेल? एकात्मिक. राज्याला स्वतःच नाही ना, म्हणून एकात्मिक म्हणजेच एकेरी. डन का? चला इकडे बघा, कुठे कुठे बघा, हे का एकात्मिक किंवा एकेरी लेखापरीक्षण. निवडणुकाचं कुठे दिसतंय का? बघा इथं पण निवडणुकीचं पण तसंच लिहा, एकात्मिक किंवा एकेरी. न्यायव्यवस्थेचं तर लिहिलंच, एकेरी किंवा एकात्मिक. न्यायव्यवस्थेचं पण लिहिलं तुम्ही. जड जाते ना थोडं. काल म्हणत होता घ्या घ्या, ताई तर म्हणत कोणतेही ताईच म्हणले सर घ्या घ्या. बघ 2 तास खाल्लं. गद्दारी तुमच्या सोबत करील, विश्वासोबत नाही.
तुम्ही आज आहे उद्या नाही, मला हे कायम जगवणार आहे. हे माझं ब्रेड अँड बटर आहे. हे माझं काय आहे. तुम्ही काय आज येता उद्या येता नाही येत, आज सुट्टी उद्या आले गेले, हे मला पुढचे 10 वर्ष ह्याच्यावर मला जगायचंय. पुढचे किती वर्ष? 10 वर्ष मला ह्याच्यावर जगायचं, 10-15 वर्ष. मग मला ह्याच्यासोबत गद्दारी नाही करायची. झटपट शिकवलं, बॅचवर बॅच काढल्या. मला काय टेम्पररी पैसे थोडीच कमवायचे. मला नोकरी म्हणून करायचा हा व्यवसाय. तुम्ही कसं रिटायर होईपर्यंत करचाल, तसं मी ह्यातनं 50ला रिटायरमेंट घेणार आहे. 50ला नाही, 40-45ला गेली मी रिटायरमेंट. आता माझं वय 30 आहे. कितीला रिटायरमेंट गेली मी? अजून 40ला. म्हणजे अजून किमान मला ह्याच्यावर 10 वर्ष जगायचंय ना. मी हे किती प्रामाणिकपणे मी शिकवलं पाहिजे. तुम्ही काय आज आहे उद्या नाही, पण तुम्ही आहे म्हणूनच मी आहे. तुम्ही नाही आला तर काय बेंचला शिकू, मग मी रेकॉर्ड करून युट्यूबला टाकेन, तिथनं पैसे कमी. मग काय माझं काय बंद पडते का? काय क्वालिटी आहे तो. जाऊ दे बाई. चला, क्लिअर झालं का? ओके, चलो. आता अखिल भारतीय सेवा. सेवा किती प्रकारच्या असतात? सेवा 3 प्रकारच्या असतात. ज्या सेवा फक्त केंद्र सरकारसाठी काम करतात त्याला म्हणतात केंद्रीय सेवा. केंद्रीय सेवा समजतंय? ज्या सेवा केंद्र आणि राज्य दोघांसाठीही काम करतात त्याला म्हणतात अखिल भारतीय सेवा. पटलं का रे? ह्या दोन्हीसाठी युपीएससी परीक्षा घेते. सध्या भारतात किती अखिल भारतीय सेवा आहेत? किती आहेत? 3. IAS, IPS आणि तिसरी सांगा. थांबा. IFS, IFOS. कोणती नेमकी? ही काही काय कोणती? पाहिलं कोणती? ही सेवा केंद्रीय सेवा आहे. ही IFS, IRS ही परराष्ट्र सेवा होते आणि ही वन सेवा आहे, फॉरेस्ट सेवा आहे. हे कुठे? ओ म्हणजे कोणाचा आहे? वन सेवा. फॉरेस्ट, FOREST, फॉरेस्ट. हा ओ कोणाचा आहे? फॉरेस्ट. आणि ते एफ नाहीये, फॉरेन. मला सांग, महाराष्ट्राचे परराष्ट्र मंत्री कोण? चंद्रकांत दादा. महाराष्ट्राचे परराष्ट्र मंत्री कोण? ते तंत्रज्ञान शिक्षण मंत्री आहेत ना, ते काहीतरी. महाराष्ट्राचे परराष्ट्र, अरे किती विचार करता, महाराष्ट्रात परराष्ट्र मंत्री आहे का? आहे का? केंद्रात आहे का नाही? मग ती सेवा फक्त कोणासाठी काम करते? केंद्रासाठी काम करते ना. महाराष्ट्रात वनमंत्री आहे का? आहे का महाराष्ट्रात वनमंत्री? आहे ना वनमंत्री. कोण आहेत महाराष्ट्राचे वनमंत्री? गणेश नाईक. अरे भाऊ, गणेश नाईक आहेत का? कोण आहेत? सर्च करा. केंद्रात वनमंत्री आहे का? आहे ना. जी सेवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांसाठी काम करते त्याला म्हणतात अखिल भारतीय सेवा. काय म्हणतात त्याला? अखिल भारतीय सेवा. आणि जी सेवा फक्त केंद्र सरकारसाठी काम करते त्याला म्हणतात केंद्रीय सेवा. आणि जी सेवा फक्त राज्य सरकारसाठी काम करते त्याला म्हणतात राज्य सेवा. मग राज्य सेवेमध्ये मग ग्रुप ABCD असं नाही काय? ABCD कोण? ABCD कोण आहे? गणेश नाईकच आहेत. बरं, ते चेक करत होतो तुम्हाला येतंय का नाही. समजलं? त्रास आहे ते. आपल्याला इकडे जायचंय का? नाही. आपल्याला इकडे जायचंय का? नाही. केंद्र आणि राज्य दोघांसाठी काम करणारी कुठली? अखिल भारतीय सेवा. आता लक्षात ठेवा, हा IAS माणूस राज्य सरकारसाठी काम करतोय, पण ह्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? पूर्ण. तुकाराम मुंडे साहेबांचं राज्य काय करू शकतं? ओनली ट्रान्सफर. त्याला कुठं आम्ही घाबरतो? 100% बरोबर आहे ना. IAS माणूस एका राज्यामध्ये काय करू शकतो? त्याला जर राज्याने मोकळीक दिली तर, राज्याने नाही ट्रान्सफर केलं तर. समजताय मी काय म्हणतो ते? ह्या IAS IPS ह्या लोकांवरती पूर्ण कंट्रोल सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो. कुणाचा असतो? सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो. पण हे काम कुठे करतात? राज्यामध्ये काम करतात. यांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा राज्यावर काय असतो? कंट्रोल असतो. मग अखिल भारतीय सेवा जरी केंद्र आणि राज्यासाठी असल्या तरी त्यांच्या कंट्रोल कोणाचा? म्हणून अखिल भारतीय सेवा फेडरलच्या बाजूच्या का युनिटरीच्या बाजूच्या? युनिटरीच्या बाजूच्या.
कुठल्या बाजूच्या? हे असलंच परीक्षेत येतं काहीतरी. हे बघ, अखिल भारतीय सेवा आहे, अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष आहे. बघा इकडं, हे असलंच परीक्षेत येतं काहीतरी, जे तू तुझ्या बुद्धीचा कस लागणार आहे. हे बघ, फुकट तुला द्यायचं, एक सुद्धा मार्क आता फुकट मिळणार नाही तुला. फुकट्या गँग आता आयोगाने हाकलून दिले गावाकडे. बघ, जमलंय का? चल, तुला दाखवणार आहे प्रश्न, तुला असा हँगच करून टाकतो. हँगड झाला पाहिजे. अखिल भारतीय सेवा कळाले. आता राज्यपाल. राज्यपाल कुठे काम करतात? राज्यामध्ये. केंद्रात म्हणते राज्यात. कुठे काम करतात? राज्यात. तो राज्याचा प्रमुख असतो. निवडतात कोण? राष्ट्रपती. राष्ट्रपतीला सल्ला कोण देतं? पंतप्रधान व मंत्रिमंडळ. त्यांना काढून कोण टाकतं? राष्ट्रपती. कोणाच्या सल्ल्याने? पंतप्रधानांच्या सल्ल्याने. समजतंय का? काम कुठं करतात? समजतंय का मी काय म्हणतो ते? राज्यपालावरती राज्याचा काय कंट्रोल? काहीच नाही. मग राज्यपाल हे पद फेडरलचं का युनिटरीचं? युनिटरीचं. युनिटरीचं. समजतंय का? एखाद्या राज्यामध्ये जर धुडगूस घालायचा असेल, एखाद्या राज्य जर बरखास्त करायचं असेल, तर हा राज्यपाल त्या ठिकाणी कामाला येतो. पूर्णपणे केंद्राचा माणूस, डायरेक्ट प्राईम मिनिस्टरचा माणूस असतो. ज्या राज्यामध्ये केंद्रात आणि राज्यात वेगवेगळं सरकार आहे, तिथे राज्यपालाच्या अधिकार क्षेत्राचा विचार करायचा. केंद्रात बीजेपी आहे. आता तमिळनाडूमध्ये विजयचं सरकार आहे. राज्यपालांनी त्याला किती पळवला बहुमतासाठी. आणि महाराष्ट्रात या इकडे म्हणे चला, या इकडे कुठे फिरताय, तिकडे पेडा भरवला करा सरकार स्थापन. समजलं का? फरक असा पडतो. पूर्णपणे ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस असतो. याच्या माध्यमातून राज्यांवरती काय ठेवलं जातं? कंट्रोल. आणि म्हणून राज्य प्रबळ आहेत, सॉरी केंद्र प्रबळ आहे. समजलं? म्हणून राज्यपाल हा कुठल्या वैशिष्ट्यामध्ये येतो? कारण ती वैशिष्ट्ये केंद्राला पॉवर देतात, ती वैशिष्ट्ये केंद्राला प्रबळ बनवतात, ती केंद्राचे अधिकार भक्कम करतात. अखिल भारतीय सेवा केंद्राचे अधिकार बळकट करतात, राज्यपाल केंद्राचे अधिकार बळकट करतोय. म्हणजे तर केंद्र प्रबळ, केंद्र बळकट, तर युनिटरी व्यवस्था. समजताय? संघराज्य देशामध्ये केंद्राचे अधिकार वेगळे असतात, राज्याचे अधिकार वेगळे असतात. केंद्राच्या अधिकारावरती संसदेला अतिक्रमण करता येत नाही, आणि राज्याच्या अधिकारावरती म्हणजे राज्याच्या अधिकारावरती संसद अतिक्रमण करू शकत नाही, तसं केंद्राच्या अधिकारावरती राज्य अतिक्रमण करू शकत नाही. दोघांचे अधिकार वेगवेगळे असतात. पण भारतामध्ये काय झालेलं आहे? राज्याच्या अधिकारावर सुद्धा केंद्र सरकारला अधिकार दिलेत कायदे करण्याचे. समजा राज्याला हे 10 अधिकार आहेत, केंद्राला हे 10 अधिकार आहेत. संघराज्य देशामध्ये कसं असतं? राज्याचे हे 10 अधिकार फक्त राज्य वापरेल, केंद्राचे हे 10 अधिकार फक्त केंद्र वापरेल. पण भारतामध्ये केंद्राचे अधिकार तर केंद्र वापरतेच, राज्याच्या अधिकारावर सुद्धा केंद्र सरकार कायदा करू शकतं. काही असामान्य परिस्थिती आहेत, 5 असामान्य परिस्थिती आहेत. त्या 5 असामान्य परिस्थितीमध्ये संसदेला राज्याच्या कोणत्याही विषयावर कायदा करता येतो. म्हणजे संसदेला अतिरिक्त अधिकार क्षेत्र मिळालं, केंद्र सरकारला अतिरिक्त अधिकार क्षेत्र मिळालं. केंद्र सरकार दुबळं झालं का स्ट्रॉंग झालं? काय झालं? स्ट्रॉंग केंद्र. युनिटरी का फेडरल? मग लिहा राज्य विषयावर करे, राज्य विषयावर कायदा करण्याचा कोणाचा अधिकार रे? संसदेचा अधिकार. राज्य सूचीवर संसदेचा कायदेविषयक अधिकार. ओके. त्यानंतर राज्य प्रतिनिधित्वात असमानता. ओके. राज्याला जे प्रतिनिधित्व दिलं जातं ते असमान असतं. फेडरल कंट्रीज मध्ये राज्यांना इक्वल रिप्रेझेंटेशन असतं. समजतंय? युनिटरी कंट्रीज मध्ये राज्य नसतातच, असतील तर त्यांना इक्वल रिप्रेझेंटेशन नसतं. समजतंय मी काय म्हणतो ते? राज्य विधेयकाबाबत नकाराधिकार व्यवस्था. तुम्हाला सांगतो, संघराज्य देशामध्ये
राज्याची विधेयकं फक्त राज्याच्या गव्हर्नरच्या संमतीनेच पारित केली जातात. पण भारतामध्ये काही काही बाबतीमध्ये राज्याची विधेयकं पारित करण्यासाठी राष्ट्रपतीची सुद्धा संमती लागते. कोणाची संमती लागते? राष्ट्रपतींची सुद्धा संमती लागते. राष्ट्रपतीला सांगितलेलं आहे, तुला वाटलं तर संमती दे, नाही तर तो ते बरखास्त पण कर. त्याला म्हणतात वेटो पॉवर. मग राष्ट्रपती राज्याची विधेयकं बरखास्त करतात म्हणजेच केंद्र सरकार करतंय ना. केंद्र सरकारला वाटलं, आपण बघूया कोणती कोणती विधेयकं त्या ठिकाणी असतात. ते राज्यपालाच्या माध्यमातून जातात. कलम 200 अन्वये आपल्याला घ्यायचं. अभी तो शुरुआत है, अभी ये बेसिक का सिलसिला अभी चल रहा है. जब ऍडव्हान्स अभी बेसिकच चल रहा है, हे बेसिकच शिकवतोय. खरं तुम्हाला जेव्हा अजून रिझर्वेशन, अजून भयंकर कार्यक्रम आहे. तुम्ही कुणी पण कुठे पण तुम्ही जावा, मी तुम्हाला म्हणलं मला तुमच्याशी काय घेणं, मला हा विषय तुमच्यापर्यंत चांगला पोहोचवायचा. म्हणून मी संख्येचा विचार करत नाही. मी जाहिराती पण तिकडे लय मार्केटला फेकत नाही. टेलिग्रामला टाकायचं, यायचं तेवढे नाही. मी शिकवणार ऑनलाईनचं, बरोबर ते ऑनलाईनचं पोहोचत राहतं. कळतंय का मी काम ते. काल काल कुठेतरी बघितलं एका ताईनी, काल स्टेटस किती लोकांनी माझा बघितलं ना, बघितलं ना, हे बघितलं ना. हे बघा सर, विजयपट 2.0 3.0 कोणती बॅच घेऊ? म्हणलं दोन्ही लाईव्ह सुरू आहेत. 2 नंबर बॅचचा थोडा सिलेबस पुढे आलाय. 3 नंबरची बॅच आहे. सर 2 नंबरची बॅच जॉईन करायची, करू का? बरं म्हणलं, काय चालतं नाही, कारण रेकॉर्डेड ते मिळते ना, रेकॉर्डेड. बरोबर नाही. ज्याला लवकर उरकायचं ते 2 नंबरच्या बॅच मध्ये जातात, कारण तिथं 7-8 टॉपिक ऑलरेडी झालेत. आता आपले काय बेसिकच, आपलं बेसिकच चालू आहे अजून. समजतंय का? ओके सर, तुमचे टीचिंगचे डेमो लेक्चर बघितले आहेत, तुम्ही खूप छान टीचिंग करता. पोचलं, मिळाले 3000 रुपये. दिवसातनं माझे 2-3 कोर्स जातात, मग 5-6 हजार रुपये मिळतात. कळतंय का? मग एवढं पेमेंट कोणाला आहे? हे ऑनलाईन वाले एवढं काटा रे, नाहीतर लगेच कॅल्क्युलेशन मारत बसतील. नोकरी सोडून करचाल तुम्ही हे. लक्षात येतं? चला जायचं पुढं. राज्य विधेयकाबाबत नकाराधिकार व्यवस्था. क्लिअर होतंय का? हे परीक्षेत कसं येतं माहितीये का? आजचं येतं. आणि तुला सांगू एका सेकंदात कसं सोडवायचं ते. ऐक, भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये कशाचा समावेश होत नाही. म्हणजे तुला सगळ्यात प्रायोरिटीनं असे प्रश्न सोडवत असताना विचारलंय काय हे कळालं पाहिजे. सांग, तुला काय विचारलंय? उत्तरात काय पाहिजे तुला? एकात्म. म्हणजे एकात्म एका पर्यायामध्ये असणार आणि संघराज्य हे तुझं 3 पर्यायात असणार. कळालं का? मग तुला एका पर्यायातनं उत्तर काढणं सोपं आहे का 3 पर्यायातनं उत्तर काढणं सोपं आहे? मग तुला शोध संघराज्य शोधायचं. तो अखिल भारतीय सेवा कसलं? युनिटरी. एकेरी न्यायव्यवस्था कसं? स्वतंत्र न्यायव्यवस्था कसं? फेडरल. लगेच थांबायचं, पुढे जायचंच नाही. मिळालं तुझं, घालव त्याला. सी 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 निघालं उत्तर. अरे हे वाचण्यासाठी तुझे 5 सेकंद वाचले का नाही? आणि हे जर एफ ए नंबरला असतं तर मग बी सी डी वाचायचा, उत्तर काढायचं ड्युरेशन कमी झालं असतं ना. आता एक पर्याय वाचायचं सापडलं. आता तुला खाली बघताना फक्त एकच पर्याय बघायचा आहे, सी 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 कुठं आहे ते. तुझा टाइम रिड्यूस झाला का नाही सांग. म्हणजे तुझा इथं वेळ किती वाचला बघ. हा डी पर्याय पूर्ण वाचायचा वेळ वाचला. आणि ह्यातनं हे पर्याय बघ ना तुला, ए आणि सी, ए आणि बी, सी आणि डी, बी आणि सी. कच्चाला. आता तू अधिकारी बनण्यासाठी निघालायस ना, अधिकाऱ्यासारखा पेपर सोडव ना. समजलं का मी काय म्हणते? ते गदड्यासारखा अभ्यास करायचा, गदड्यासारखा पेपर नाही सोडवायचा. इथं स्मार्टच. कारण किती सेकंद आहेत तुझ्याकडे? 30 सेकंद. 30 सेकंदात गणित सुटतात का रे रामानुजन? तुला 30 सेकंदात गणित सुटतात का? गणित सोडवायला तुला किमान 1 मिनिट लागतं. गणित सोडवायला तुला किती लागतं? मग तुला हा वेळ कुठून आणणार? तू त्या एक्स्ट्रा मागणार का हे? तुला हा वेळ कुठून आणावं लागेल? जीएस. मग तुला जीएस 20 सेकंदात सोडावं लागेल. राम कृष्ण हरी. उद्या भेटू. थांबा जरा 5 मिनिटं. लगेच उद्या म्हणलं की उद्या असतंय बाई. उद्या नव्या टॉपिकला भेटायचंय. 5 मिनिटं. आज मजा आली. चला
काल जरा म्हणला असं उगाच क्लास लावला. मग अरे कधी आपल्या मनासारखा टॉपिक असेल, पण मी कसं असतं रोज बेसिक घेतो ना, कालचं आज रोज घेतो ना, सुरुवातीला 10-15 मिनिटं अर्धा तास घेतला ना, म्हणून ते चांगलं जातं. काल नाही समजलं आज, मग आज उद्या. आज कालचं क्लिअर झाल्याशिवाय मी पुढे जातच नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हाच तर हायब्रिड आणि ऑफलाईनचा फायदा आहे ना. केसी वेअर आणि काळजी करायची ना, परीक्षेच्या अगोदर संपवू देतो, टेन्शन घ्यायचं नाही. केसी वेअर ह्याला म्हणतात क्रिटिकल इव्हॅल्युएशन. ह्याला काय म्हणतात? ह्याला काय म्हणतात? क्रिटिकल इव्हॅल्युएशन, टीकात्मक परीक्षण. कारण बऱ्याच लोकांना आपली व्यवस्थाच अजून कळालेली नाहीये. ते फेडरल आहे का युट्री आहे ते, आणि म्हणून बऱ्याच लोकांनी ह्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि अभ्यास करून आपापली मतं मांडली. काय मांडली? का मांडली मला माहित नाही, कारण आपल्याला परीक्षेला येतात. उगाच मांडली. मांडली नसती तर परीक्षेला आले असते का? परीक्षेला येतात. जोड्या लावा, वन लाईनर मध्ये येतात. आता इथं मी काहीच करू शकत नाही, तुम्हाला वाचावं लागेल सारखं सारखं. तरी या बरीकडे केसी व्हेअर काय म्हणले? अर्ध संघराज्य. बरोबर आहे त्यांचं. आपण कुठं पूर्ण संघराज्य आहोत. संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेलं एकात्म राज्य. कधी असं ते बोलले. ऑस्टिन साहेब काय म्हणले? एकात्म किंवा अद्भुत प्रकारचं संमिश्र संघराज्य किंवा सहकारी संघराज्य. त्यांनीच भारतीय संविधानाला एक सोशल डॉक्युमेंट सुद्धा बोलले होते, हे लक्षात ठेवा. हे टीका नाही बरं का, हे वर्णन आहे. पण ती कसं तिथल्या तिथं असावं म्हणून मी दिलंय. एक्स्ट्रा मिळालं ना मला कुठेतरी. मोरिस जोन्स सौदाबाजी, सौदारथ किंवा त्याला इंग्लिशमध्ये बार्गेनिंग म्हणतात. बार्गेनिंग, सौदा म्हणजे सौदा करताना आपण कसं बार्गेनिंग करतो, कळतं का? लग्नाचा वगैरे सौदा असतो बघा तिथं, आहे की नाही? लग्नाचा सौदा नसतो का रे? हा, सौदाच असतो की ते अरेंज मॅरेज मध्ये. मग बार्गेनिंग, फेडरल सिस्टम. आयव्हर्जेनिक्स प्रबळ केंद्रीय प्रवृत्ती संघराज्य, प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती, असं असं काय 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 बोलले. डीडी बसो पूर्णपणे संघराज्य नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्य नाही, परंतु दोघाचा काय आहे? बरं. केव्हीराव म्हणतात केंद्रीकरण झालेले संघराज्य. ऍपल बी कॉलेज म्हणतात कमालीचे संघराज्य. अलेक्झांडर म्हणतात अर्ध संघराज्य, एकमेव. बॅनर्जी साहेब म्हणतात एकात्मिकतेकडे असलेलं संघराज्य. न्यायमूर्ती अहमदी म्हणतात संघराज्याच्या ऐवजी निमर संघराज्य. एस आर मुंबई खटल्यामध्ये म्हटलं संघराज्य व्यवस्था ही देशाचं संविधानाचा पायाभूत वैशिष्ट्य, बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि सीएफ स्ट्रॉंग, सीएफ स्ट्रॉंग भारतीय संघराज्य कमी संघराज्य आहे, हे स्ट्रॉंग परीक्षेला आलंय. बरोबर ना? तर अशा पद्धतीने हे सगळं परीक्षेला आलेली वाक्य आहेत. सगळी परीक्षेला आलेली वाक्य आहेत. जिथं तुम्ही अभ्यासाला बसता तिथे हे लावून ठेवायचे, अदनबदन वाचायची, सांगायची एकमेकांना. उद्या ह्याची कशी लक्षात ठेवायची मी ह्याचे ट्रिक्स पण उद्या तुम्हाला देतो. कीवर्ड्स बाहेर काढायचे ह्यातले आणि त्या कीवर्ड्सचा आणि कोण काय म्हटलं त्याचा जुगाड लावायचा. ओके. हा, बाकी उद्या फ्रेश चॅप्टर संघ व त्याची राज्य क्षेत्रे, म्हणजेच कलमांना उद्यापासून सुरू. उद्यापासून चेसिंग द आर्टिकल्स. कलम 1 काय, 2 काय, 3 काय, 4 काय, समजतंय? असं. ओके चलो बाय बाय. फीज बीज भरून टाका, कोणाची फीज बीज राहिली असेल तर.